नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा एकदम जवळ आलेली आहे आणि सगळ्याला सगळे मी जे काही प्रश्न घेऊन आलेले आहे ते अगदी असे आहेत की जे की परीक्षेमध्ये नेहमी विचारले गेलेले आहेत. त्या संदर्भानं त्याचबरोबर जी काही माहिती आणलेली आहे ज्याच्यावर की प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळं आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम काय ठरणार आहे तर महत्वपूर्ण ठरणार आहे. हे बघा, कुठेही वेळ वाया जाणार नाही याची काळजी मी घेणार आहे. त्यामुळं व्हिडिओला स्किप करायचं नाही, हे मात्र तुम्ही स्वतःनं ठरवायचं आहे. दुसरी गोष्ट एक महत्वाची आहे ती म्हणजे व्हिडिओ शेअर करा. आजचा जर व्हिडिओ चांगला चालला तर खास करून 9वी आणि 10वीचे इतिहास आणि भूगोलचे जास्तीत जास्त प्रश्न समाविष्ट करण्याचा प्रयत्न करून दुसरा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन. परंतु व्हिडिओला शेअर करण्याची जिम्मेदारी आणि व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यू मिळवून देण्याची जिम्मेदारी मात्र तुमची आहे. जर व्हिडिओ चालला तर लागलीच तुम्हाला याच्यासारखाच व्हिडिओ पाहायला मिळेल लवकरच. वेळ वाया न घालवता आपण इकडे लक्ष देऊया. तर बघा, आपण या ठिकाणी सामाजिक शास्त्र आहे, असं नाहीये की परिसरवाल्यांनी बघू नका म्हणून, परंतु त्यांच्यासाठी सुद्धा हे काय आहे महत्वाचं आहे, परंतु सामाजिक शास्त्रवाल्यांसाठी स्पेशल आहे असं म्हटलं तरी चालेल. तर चला, वेळ वाया न घालवता आपण इथं विषयाला हात घालूया. तर बघा, इयत्ता 10वीचं जे काही पुस्तक आहे ना, त्यामध्ये पूर्णतः दोन देशाची तुलना आहे. एक म्हणजे कोणता देश आहे तर ब्राझील आणि दुसरा आहे भारत. या दोन देशाच्या तुलनेवर एकंदरीत अख्ख्या पुस्तकावरचे चॅप्टर सगळे तेच आहेत. तर त्याच्यातले जास्तीत जास्त प्रश्न म्हणजे एकंदरीत 10वीचे 9वीचे जे की तुम्हाला म्हणजे मी जे काही युट्यूबवर दिलं नाही ते घेण्याचा प्रयत्न आहे. आणि PYQ चे प्रश्न पण याच्यामध्ये समाविष्ट आहेत, ज्यांचं की रिपिटेशन फार सारखं सारखं झालेलं आहे. बघा, प्रश्न पहिला आहे, अमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी सुमारे किती किलोमीटर आहे? तर ही अमेझॉन नदी ही जे काही ब्राझील देश आहे की नाही, तिथली सगळ्यात मोठी नदी आहे. तिचं जे काही पात्र आहे, तिनं जे काही जागा व्यापलेली आहे, तिच्यामधून होणारा जो काही विसर्ग आहे पाण्याचा खूप मोठा आहे. आता ते बॅचवर आपण शिकवलं तिथं मी व्यवस्थितरित्या सगळं सांगितलेलंच आहे, परंतु तुम्हालाही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न राहील. तर बघा, अमेझॉन नदीचं जे काही मुखाजवळील रुंदी आहे की नाही, म्हणजे ज्या ठिकाणी अमेझॉन नदी उत्तर अटलांटिक महासागराला मिळते त्या ठिकाणी मुखाजवळील रुंदी किती आहे तर ती आहे बघा 150 किलोमीटर. किती आहे तर 150 किलोमीटर आहे. हे बघा, मी अधूनमधून जे काही बोलत आहे की नाही तर ते अवांतर म्हणजे तुमच्या विषयाच्या बाहेरचं नाही. जे काय बोलत आहे ते तुमच्या कामाचंच बोलत आहे. तर तुम्हाला इथं मी काय करणार आहे, चित्रासहित दाखवणार आहे की ही बघा, ही अमेझॉन नदी आहे. आता हे इथून इतका जो काही म्हणजे अंतर आहे ते किती आहे तर 150 किलोमीटर आहे. इथं दिलेलं पण आहे बरं, 150 किलोमीटर आहे या पात्राची रुंदी. त्याच बरोबर हे पात्र म्हणजे ही नदी जेव्हा अटलांटिक महासागराला मिळते की नाही तर तेव्हा खूप सारे बेट पण बघा तयार करते. आता बेट तर तुम्हाला माहितीच आहे, पाण्याचा चौकून व्यापलेला, पाण्यानं व्यापलेला जो काही प्रदेश असतो, सगळ्या बाजूनं पाणी, त्याला काय म्हणतात बेट असं म्हणतात. तर अशा पद्धतीनं एकंदरीतच आणखीन एक अमेझॉन नदीचं म्हणजे वैशिष्ट्यच म्हणा ना, ते काय आहे तर जलवाहतुकीस काय आहे तर योग्य आहे इथलचा प्रदेश. आता बघा ना, 150 किलोमीटर एवढी जागा म्हणजे काय कमी झाली का? जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर आपल्या गावापासून एखादं 150 किलोमीटर कोणतं एखादं गाव असेल तर त्याच्यावरून तुम्ही अनुमान लावा की हे पात्र किती मोठं आहे. त्याचबरोबर ह्या अमेझॉन नदीमधून खूप सारा विसर्ग होतो. त्याचबरोबर अँडीज पर्वतामधून काय होते तर ही जे काही नदी आहे हिचा उगम विचारला गेलेला आहे बरं, अँडीज पर्वतातून होतं उगम. चला जाऊया, आता काही प्रश्न येतीलही याच्यावर आधारित परंतु जाता जाता सांगितलेलं बरं म्हणून मी हे सगळं सांगत आहे. बघा, जेव्हा प्रदेशाचे क्षेत्रफळ कमी असते व लोकसंख्या जास्त असते, बघा लोकसंख्या कशी आहे तर जास्त आहे आणि प्रदेशाचं क्षेत्रफळ कसं आहे तर कमी आहे, तेव्हा लोकसंख्येची घनता डॅश असते. आता बघा, क्षेत्रफळ कसं आहे कमी आहे. समजा उदाहरणार्थ एखादं गाव आहे हे आणि या गावामध्ये लोकसंख्या कशी आहे तर जास्त, अशी खचाखच खचाखच भरलेली आहे.
तुम्ही लोकसंख्या हा चॅप्टर जर पाहिला असेल ना, तिथं दाखवतात बघा डॉट न वगैरे लोकसंख्या. मग आता एवढी जर लोकसंख्या जास्त असेल, एक तर काय क्षेत्र कमी आहे आणि लोकसंख्या काय आहे तर जास्त आहे, तर सांगा बरं मग लोकसंख्येची घनता कशी असणार आहे? जास्तच असणार आहे ना. समजून सांगायला हे बघा इथं आकृतीच्या साह्यानं हे काय आहे, एखादं गाव आहे आणि त्या गावामध्ये म्हणजे क्षेत्रफळ कमी आहे गावाचं, परंतु लोकसंख्या जास्त आहे. म्हणजेच काय आहे तर लोकसंख्येची घनता जास्त आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. हे 3, हे 2 आणि हे 1. आलं लक्षात? असा प्रश्न एक नेहमी विचारला जातो बघा. आणि कसं होतं माहितीये का, हे म्हणजे कमी जास्त हे तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे कसं होतं तेव्हा एकदम परीक्षेच्या वेळात कसं राहतं बघा, कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न सोडवायचे असतात, त्याच्यामुळे आपली मनाची अवस्था व्यवस्थित नसल्यामुळं आपलं चुकतं. तेव्हा लक्षात ठेवायचं, क्षेत्रफळ कमी असेल, लोकसंख्या जास्त असेल तर लोकसंख्येची घनता पण कशी असते, जास्त असते. बघा, पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते, त्या स्थितीला डॅश म्हणतात. बघा, सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला काय म्हणतात? तर बघा, उदाहरणार्थ काय आहे, आपली ही पृथ्वी आहे. लक्षात ठेवायचं, ही आहे पृथ्वी आणि आता ही पृथ्वी काय करते तर सूर्याला प्रदक्षिणा मारते. सूर्यापासूनचं अंतर म्हटलेलं आहे. आता मी काय करते, सूर्य जरा छोटा काढते, पण तुम्ही लक्षात ठेवा की हे काय आहे तर सन आहे, बरोबर. तर आणि लंबवर्तुळाकार स्थितीमध्ये काय करत असते ती तर प्रदक्षिणा घालत असते. आता हे बघा, असं सूर्य आहे आणि इथं एकदा, आता इकडून एकदा म्हणजे एकदा जवळ आणि एकदा दूर अशी ती स्थिती असते. आता हे पण सूर्यच आहे, बरोबर का नाही? आता या ठिकाणाहून सूर्याचं आणि पृथ्वीचं अंतर काय आहे, कमी आहे. जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांचं अंतर कमी असते तर त्या स्थितीला काय म्हणतात माहितीये का, उपसूर्य स्थिती असं म्हणतात. म्हणजे कसं आकृतीच्या साह्यानं लक्षात राहते म्हणून हे तुम्हाला दाखवलंय बरं. काय, पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर कमी असेल, कमीत कमी अंतर असेल तेव्हा अपसूर्य स्थिती, आणि जास्तीत जास्त अंतर असेल तेव्हा त्याला कोणती तर ही अप आणि ही उप. मी उप म्हणलं का तर ते चुकून बरं. हे बघा, जवळ असेल तर कोणती स्थिती, उपसूर्य स्थिती, आणि दूर असेल तर अपसूर्य स्थिती. अपसूर्य स्थिती. आलं लक्षात? तर बघा मग इथं कमीत कमी अंतर म्हटलेलं आहे. हे बघा, कमीत कमी अंतरावर असते तेव्हा पर्याय क्रमांक 1 उपसूर्य स्थिती. आता बोलण्यात जरी एकदा माझ्याकडनं मला वाटायले की इथे शब्द चुकला होता म्हणून, परंतु इथं आता डोळ्याला तर तुम्हाला दिसायला लागले ना की हे काय आहे, कमीत कमी अंतर आहे. कमी आहे आणि हे अंतर काय आहे, जास्त आहे. अंतर जेव्हा जास्त तेव्हा अपसूर्य स्थिती, अंतर जेव्हा कमी तेव्हा उपसूर्य स्थिती. खूप महत्वाचं आहे. हेच प्रश्न रिपीट झालेले आहेत. एक प्रश्न दोनदा तीनदा मी PYQ मध्ये पाहिलेला आहे, तेच प्रश्न मी इथे घेऊन आलेले आहेत. आणि बाकीचे जे प्रश्न आहेत की नाही ते येऊ शकतात असे प्रश्न आहेत. बघा पुढचा प्रश्न, सिंधू नदीची कोणती प्रमुख उपनदी मानसरोवराजवळ उगम पावून पश्चिम दिशेनं वाहते? आता बघा, सिंधू नदीची कोणती उपनदी आहे? बघा, मानसरोवराजवळ जिचा उगम होतोय ती नदी आहे बघा सतलज नदी. आणि ही सतलज नदी आणि तिच्या उपनद्या काय करतात, जे काही पंजाबचा प्रदेश आहे की नाही तर तिथं मैदानी प्रदेश तयार करतात बघा. ते आपण व्यवस्थितरित्या बॅच मध्ये पाहिलेलं आहे, परंतु लक्षात ठेवायचं, मानसरोवराजवळ उगम म्हटलं की ती नदी कोणती आहे तर ती आहे सतलज नदी. आता इथे एक दुसरी गोष्ट माहिती किंवा माहिती त्यांना मनानच दिलेली आहे की सतलज नदी ही काय सिंधू नदीची उपनदी आहे. एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतो की खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी आहे, मग त्याच्यामध्ये एक ती सतलज नदी असेल आणि तुम्हाला ती ओळखायची असेल. आता इथं माहितीये का, ही झेलम, चिनाब, रावी, बियास ह्या सगळ्याच काय आहेत तर सिंधूच्या उपनद्या आहेत. लक्षात येईल का? परंतु त्यांना म्हणलं की प्रमुख उपनदी आणि तिचा उगम कुठे झालाय, सरोवराजवळ झालाय असं म्हणल्यामुळे त्याचं उत्तर सतलज आले. लक्षात ठेवा, एखाद्या वेळेस दुसऱ्या नद्या घेतल्या जातील आणि त्याच्यामध्ये सिंधू नदीची कोणती उपनदी आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, सतलज ही सिंधू नदीची प्रमुख उपनदी आहे.
ह्या पण उपनद्याच आहेत, परंतु यांचा उगम मानसरोवराजवळ झालेला नाही. त्यामुळं हे प्रश्न फार महत्वाचा आहे. फिरवून प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे जाऊया. आता हीच फक्त माहिती त्याच्यावर आधारित इथे घेऊन आलेली आहे. बघा, सिंधूची एक प्रमुख उपनदी कोणती आहे? तर सतलज ही मानसरोवराजवळ उगम पावते व पश्चिम दिशेनं वाहत जाते. सतलज व तिच्या उपनद्यामधील गाळांच्या संचयनातून भारतातील पंजाबचे मैदान तयार झालेले आहे. पंजाबचं मैदान कोणत्या नदीमुळे तयार झालं? तर सतलज आणि तिच्या काही उपनद्या आहेत त्यांच्यामुळं तयार झालं. तर इथं बघा, तुम्हाला आकृतीच्या सहाय्यानं पण मी दाखवायला आणलंय. इथं बघा, ही जी सिंधू नदी आहे की नाही, सिंधू नदीच्याच ह्या उपनद्या आहेत. ही बियास, रावी, चिनाब, झेलम, आणि ही सिंधू नदी अशी इकडून येते, नंतर पाकिस्तानात जाते. पाकिस्तान मधून तशीच पुन्हा कुठे जाते? अरबी समुद्राला जाऊन मिळते. आलं लक्षात? त्यानंतर बघा, तुम्हाला आता मी सांगितलं की ही सतलज नदी जी आहे ना, ती मानसरोवराजवळ उगम पावते. आणि मानसरोवराचा आता हे बघा, हिमालयाच्या पलीकडे आहे. हे हिमालय आहे. लक्षात येईल का तुम्हाला? हिमालयाच्या रांगा आहेत ह्या. हिमालयाच्या पलीकडून वाहत यायला लागली ती, आणि पुन्हा इकडे हिमालय ओलांडून पुन्हा काय झाली? ती भारतामध्ये आली. इथं पंजाबमध्ये तिनं काय केलं? पंजाबचा मैदानी प्रदेश निर्माण केला. हे बघा, ह्याच एवढ्या आकृतीवरून तुम्हाला 2-4 जे की प्रश्न वारंवार परीक्षेत विचारलेले आहेत. त्यासाठी मी म्हटलं, कसं आहे, आपल्याला पीपीटीला जास्त वेळ लागते बघा. कारण पीपीटी आपली अशी असते की एका दृष्टिक्षेपात बरीचशी माहिती तुमच्या लक्षात राहील. आणि मानसशास्त्र काय म्हणते? 83% ज्ञान हे डोळ्यानं मिळते. त्यामुळे मी होईल तेवढं पीपीटीवर जोर देत असते. चला, तर बघा, आणखीन एक इथं महत्वाचं असं आहे की ही यमुना नदी जी आहे की नाही, तर हिचा उगम यमुनोत्री या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर गंगा नदी जी आहे की नाही, तिचा उगम कुठे झालेला आहे? तर गंगोत्री या ठिकाणी झालेला आहे. ती एक हिम नदी आहे. लक्षात असू द्या, ती एक हिम नदी आहे. त्याच्यानंतर ओलांडून मग ती इकडे आली. मग ती पुन्हा इथून पुन्हा पूर्व वाहिनी नदी झाली. अगोदर इकडं अशी उत्तरेकडून वाहत इकडे दक्षिणेकडे येऊ लागली, परंतु इथून पुढे तिचं वळण बदललं आणि ती इकडं. बघा, ही गंगा नदीचीच उपनदी आहे, प्रमुख उपनदी आहे यमुना नदी. आलं लक्षात? तिचा उगम पाहिला. चला जाऊया मग पुढे. बघा, कर्नाटकातील शरावती नदीवरील धबधबा कोणता आहे बरं? शरावती नदीवरील धबधबा म्हणजे गाजलेला धबधबा आहे, जवळपास सगळ्यांना माहित असेल. तर तो कोणता धबधबा आहे? तर जोग धबधबा आहे. बघा, शरावती नदीवरील, कर्नाटकातील म्हटलेला आहे. परीक्षेत प्रश्न बऱ्याच वेळेस विचारण्यात आला होता. बघा, भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या इतकी झाली. किती झाली? जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झाली नव्हती, तेव्हा सदस्य संख्या किती होती माहिती का तुम्हाला? ती सदस्य संख्या होती बघा 389. फाळणीच्या अगोदर. कधी? फाळणी अगोदर एवढी होती. आणि मग फाळणी झाल्याच्या नंतर सदस्य संख्या कमी झाली. त्यातले काही जे सदस्य होते ते पाकिस्तानचे वेगळे गेले, आणि मग त्याच्यामध्ये जे भारताचे राहिले ते होते बघा 299 सदस्य. फाळणी झाल्याच्या नंतर संविधान सभेची जे काही सदस्य संख्या होती ती किती राहिली? तर 299. ही फाळणीच्या नंतरची आहे. आपल्याला इथं फाळणीच्या नंतरची विचारली, आणि प्रश्न बघा फिरवून विचारला जातो. असेच प्रश्न मी घेऊन आले की जे काय होतात फिरवले जाऊ शकतात. बघा, फाळणीच्या अगोदरची जर म्हणलं तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? 389 लिहावी लागणार आहे. आणि फाळणीच्या नंतरची सदस्य संख्या, संविधान सभेची सदस्य संख्या 299 आहे. हे कसे प्रश्न आहेत माहितीये का? असे म्हणजे गोल फिरू शकतात प्रश्न. तुम्हाला कसं वाटतं माहितीये का? की हे तुम्ही अगोदरचं न वाचता डायरेक्ट नंतरचं एवढं माहिती ना तुम्हाला, हे ऑप्शन असेच राहणार बघा. ऑप्शन राहणार, आणि मग तुम्ही डायरेक्टली येऊन काय करणार? 299 ला गोल करणार. परंतु तुम्हाला अगोदरची विचारले का नंतरची विचारले ती अगोदर वाचा. जाऊया पुढे. बघा, ब्राझीलच्या ईशान्य दिशेला असलेल्या पर्जन्य छायेच्या शुष्क प्रदेशाला कोणत्या नावाने ओळखले जाते? आता शुष्क प्रदेश म्हणजे कोरडा प्रदेश. बरं, बघा, ब्राझीलच्या ईशान्य दिशेला असलेल्या पर्जन्य छायेच्या शुष्क प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधले जाते? बघा, ब्राझीलवर तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 प्रश्न मिळणार.
5 ते 6 प्रश्न मी काय म्हणायला लागले, ब्राझीलवरचे विचारले जाणार. तर त्याच्यामध्येच हा एक प्रश्न आहे. तर त्या प्रदेशाला काय म्हणतात बघा, आवर्षण चतुष्कोन असं म्हणतात. आवर्षण चतुष्कोन असं म्हणतात. म्हणजे बघा आता काय होते माहितीये का, उदाहरणार्थ अशा ह्या अजस्त्र कडा असतात बघा, म्हणजे असा उंच भाग असतो, ह्याला अजस्त्र कडा असं म्हणतात. ते व्यवस्थितरित्या आपण आता तिथं ऍप्लिकेशनवर घेतलंय, पण तुम्ही तिथं नसताल तर मी तुम्हाला हे मुद्दाम सांगते. तर काय होतं, या अजस्त्र कडामुळं जे काही ढग येतात की नाही, ते ढग काय होतात तर इथं असे आडले जातात बघा. हे ढग होतात म्हणजे इथंच आडले जातात. आता उदाहरणार्थ असे 1-2 ढग मी इथं निर्माण करते, आणि मग हे ढग जे आडलेले गेलेले आहेत, तर ह्या ढगांमुळं काय होतं बघा, की जे काही पाऊस पडायचा की नाही ते इकडंच पडतो. सगळ्याला सगळा पाऊस काय होतो, म्हणजे आभाळ एकंदरीत इकडंच रिकामं होतं. इकडच्या साईडला पाऊस पडतच नाही. म्हणजे इकडं कसा होतो बघा पाऊस, जास्त पाऊस पडतो. इकडं काय होतो, पाऊस प्लस म्हणजे जास्त पडतो, आणि इकडं काय होतं तर पाऊसच पडत नाही. अजिबातच पाऊस पडत नाही. सगळे जे काही ढग आडले आणि इथंच रिकामे झाले, तर इकडं पाऊस नाही पडल्यामुळं या प्रदेशाला काय म्हणतात तर आवर्षण चतुष्कोन असं म्हणतात. काय म्हणतात, आवर्षण चतुष्कोन असं म्हणतात. एकंदरीत इकडं पाऊस नसतोच, नाहीच्या बराबर असतो. आलं तुमच्या लक्षात. तर एकंदरीत हे आता लक्षात ठेवा की ईशान्य दिशेला असलेल्या पर्जन्य छायेच्या प्रदेशाला काय म्हणतात तर आवर्षण चतुष्कोन असं म्हणतात. महत्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. आजचे जवळपास असेच प्रश्न आहेत बघा की जे की विचारले जाऊ शकतात. आणि फिरवला कसा जाईल ते पण मी तुम्हाला सांगत आहे. तर बघा इथं आणलं होतं की तुम्हाला दाखवायला. तर ठीक आहे, बघा इथं बघून घ्या. हे बघा असं आकाशामधले हे जे काही ढग आहेत ते आडतात, इकडं पाऊस पडतो आणि इकडं पाऊस पडत नाही. तर ह्यालाच काय म्हणतात, आवर्षणाचा चतुष्कोन असं म्हणतात. हे बघा ह्या अजस्र कडा आहेत. आलं काही लक्षात. ह्या कडा वगैरे कसं खेड्या भागातल्याना सगळ्या गोष्टी माहीत असतात, परंतु तो कोणी नसेल माहित तर ही बघा असा कडा असते. आलं लक्षात. बघा विश्वपासून 30° कोनीय अक्षवृत्त अंतरावर उत्तर अमेरिका खंडातील डॅश हे स्थान आहे. तर बघा हे प्रश्न मी अगोदर घेतला होता, परंतु स्पष्टीकरण व्यवस्थित झालं नव्हतं, त्यामुळं हे पण प्रश्न फिरवला जाऊ शकतो. या कारणास्तव आपण हा प्रश्न परत आणलेला आहे. बघा विश्ववृत्तापासून 30° कोनीय अक्षवृत्ताच्या अंतरावर उत्तर अमेरिका खंडातील कोणतं ठिकाण आहे तर न्यू ऑर्लियन्स हे ठिकाण आहे. कोणतं आहे, न्यू ऑर्लियन्स हे ठिकाण आहे. मग बाकीचे जे ठिकाण आहेत की नाही तर त्याच्याविषयी मला तुम्हाला सांगायचं आहे, म्हणण्यापेक्षा दाखवायचंच आहे. तर आपलं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3 अक्षवृत्तीय अंतरावर म्हटलं बरं. ही उत्तर अमेरिकेतील कोणतं, न्यू ऑर्लियन्स हे स्थान आहे. तर पुस्तकामधलीच आकृती आहे बघा ही. तर बघा 30° कुठं आहे तर हे बघा इथं आहे 30°. हे 30°चा काय आहे, अक्षवृत्त आहे. आणि इथं अमेरिकेतील न्यू ऑर्लियन्स हे ठिकाण आहे. आता ही इथं तुम्हाला सांगते, हे उत्तर अमेरिका आणि हे दक्षिण अमेरिका, आणि दक्षिण अमेरिकेमध्येच ब्राझील हे जे काही देश आहे की नाही तो अमेरिकेचाच आहे. दक्षिण अमेरिकेतीलच एक देश आहे ब्राझील, आणि तो काय येतो बघा विश्ववृत्तावर येतो. त्यामुळे तिथलं वातावरण वगैरे काय असतं, गरम असतं. विश्ववृत्तावर विविधता आढळते. असे साधे साधे प्रश्न विचारतात बरं. विश्ववृत्तावर सगळ्यात जास्त विविधता कुठे आढळते असं विचारलं तर म्हणायचं विश्ववृत्तावर आढळते. आता एक गोष्ट त्या ठिकाणी तुमची क्लिअर झाली. आता इथं बघा हे अमेरिकेतले विचारलं म्हणून तुम्ही काय सांगितलं, न्यू ऑर्लियन्स सांगितलं. तर बघा आता ही जी रेषा आहे की नाही हे 30 अक्षवृत्ताचं ठिकाण आहे, बरोबर की नाही. अक्षवृत्त काय असतात, आडवे असतात. रेखावृत्त कशी असतात, उभे असतात. आता हे सगळं झालंय आपलं, परंतु आता ही सध्याची वेळ हे सगळं मागचं क्लिअर करण्याची किंवा मागचं आठवण्याची वेळ आहे. जर तुम्ही मागचं जर विसरलात तर मग आता पुढच्या अभ्यासाला काही अर्थ नाही, कारण मागचा अभ्यास पण फार महत्वाचा होता. तर बघा ही जे काही रेषा होती ती 30° अक्षवृत्त होतं, बरोबर आहे का. आणि ही जी रेषा आहे की नाही, हे बघा ही रेषा आता मला इथे दाखवावंच लागेल तुम्हाला. ही जी रेषा आहे की नाही हे 30° रेखावृत्त आहे. मी नाही म्हणत आहे, इथं दाखवलंय. कसं आहे माहिती का, मी जरी खरं बोलत असले तरी सुद्धा तुम्हाला विश्वास नाही बसणार आहे. ही पुस्तकातली आकृती आहे. जर तुम्हाला अक्षवृत्त न विचारता
रेखावृत्त विचारायचं ठरवलं की 30° रेखावृत्तावर इकडचे कोणते देश आहेत असं जर विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर रेखावृत्तावर आहे हरारे आणि दर्बन. आता दुसरी एक लयच महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशी 30° अक्षवृत्त आहे आणि 30° रेखावृत्त आहे आणि तिथं तुम्हाला कैरो हे शहर दिसेल. त्या ठिकाणावर कैरो हे शहर आहे. लक्षात आले का? ही आकृती मुद्दाम मी घेऊन आले की जेणेकरून तुम्हाला कुठंतरी याचा फायदा व्हावा. कारण न्यू ऑर्लियन्स विचारून झालेलं आहे, विचारलं जाऊ शकतं. ह्या बाकीच्या शहराकडे व्यवस्थित लक्ष द्या. जाऊया मग पुढं. महाराष्ट्रात सध्या डॅश जिल्हा परिषदा आहेत. किती आहेत बरं जिल्हा परिषदा? तर सध्या महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हा परिषदा आहेत. किती आहेत? 34. आणि एकंदरीत जिल्हे किती आहेत? तर 36 जिल्हे आहेत. बरोबर की नाही? 36 जिल्हे असून 34 जिल्हा परिषदा का बरं? तर त्या ठिकाणी नंबर 1 म्हणजे मुंबई शहर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. या ठिकाणी काय नाहीयेत तर जिल्हा परिषदा नाहीयेत. तर ह्यांचं एकंदरीत मापन हे की नाही नागरीकरणामध्ये केलं जातं. म्हणजे या ठिकाणी काय आहेत तर महानगरपालिका आहे. आलं लक्षात? इथं जिल्हा परिषदा नाहीत तर या ठिकाणी महानगरपालिका असल्या कारणानं भारतामध्ये जिल्हे जरी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद असते ना, तर जिल्हे जरी आपल्याकडे 36 असले तरी सुद्धा जिल्हा परिषदा किती आहेत? तर जिल्हा परिषदा मात्र 34च आहेत. मग तुम्हाला माहित असलं पाहिजे की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही. तर लक्षात ठेवायचं मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी जिल्हा परिषदा नाहीत. तर काय आहे मग तिथं? महानगरपालिका आहेत. चला आपलं उत्तर निघालेलं आहे. घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी यांची असते. कुणाची असते बरं? निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी म्हटलं की लगेच सांगायचं कुणाची आहे? तर निवडणूक आयोगाची आहे. ती जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. हे निवडणूक आयोग जे असते की नाही स्वतंत्ररित्या काम करत असते. म्हणजे एकंदरीत कोणाच्याही आधिपत्य यांच्यावर नसतं, ते स्वतंत्र काम करत असतं. बघा आणखीन एक प्रश्न महत्वाचा बनू शकतो इथं की पहिले निवडणूक आयुक्त कोण? पहिले निवडणूक आयुक्त कोण असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही सांगायचं सुकुमार सेन. सुकुमार सेन. तर हे जे आहेत की नाही ही सगळी माहिती तुम्हाला जर पाहिजेच झालं तर इयत्ता 10वीचं राज्यशास्त्र खोलून पाहायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला ही माहिती मिळेल. की कसंही माहितीये का बऱ्याच जणांचं असं म्हणणं यायले सारखे कॉल मेसेज वगैरे येत आहेत की मॅडम तुम्ही आता मध्येच 9वी 10वीचे वगैरे प्रश्न म्हणजे चॅप्टर घेणं झालात. मग त्यांच्यासाठी म्हणून मी काही प्रश्न या ठिकाणी घेऊन आलेले आहे. आता जर का सगळं इथं द्यायला लागलं तर ऍपवाले पुन्हा मग ऍप ज्यांना की बॅच खरेदी केली पुन्हा ते म्हणतील आणखीन की आमच्यावर अन्याय झाला. बरोबर की नाही? आता मला यांच्यावरही अन्याय करता येणं झालाय आणि त्यांच्यावरही अन्याय करता येणं झालाय. बरोबर की नाही? कारण दोन्ही माझेच विद्यार्थी आहेत. त्यासाठी मी काय करत आहे जे महत्वाचं आहे ते थोडक्यात इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु बॅच मध्ये मात्र सगळे चॅप्टर डिटेलमध्ये जेवढे होतील तेवढे चॅप्टर डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे बघा इथं कुठंही म्हणजे तुमची दिशाभूल वगैरे नाहीये. बरं कसं आहे माहितीये का? आपण एक तर बॅचची आपल्या किंमत 299 ठेवली, काहीच नाहीये ती. त्याच्यामध्ये जवळपास आता 50 ते 55 व्हिडिओ मी आतापर्यंत टाकले. एकंदरीत जर सामाजिक शास्त्राच्या बॅचची जर व्हॅल्यू जर पाहिली, किंमत जर पाहिली तर 1000 रुपये आहे. परंतु आपल्याला तसं काही म्हणायचं नाही की बा मी तुम्हाला कमी किमतीत जास्त दिला असं तसं. परंतु तिथं सिलेबस कव्हर झाला नाही तर त्याच्यात इन्स्ट्रक्शन मध्ये आपण आधीच सांगितलं होतं की जेवढं होईल तेवढं देण्याचा प्रयत्न करू. तर ते जे काही 50 ते 55 व्हिडिओ आहेत की नाही ते तुम्हाला मी आज सांगते, लिहून देते तुम्हाला. तुमची 45 ते 50 मार्काची तयारी करून घेतील ते व्हिडिओ. त्यामुळे त्याला रिपिटेशन मारा, ते वारंवार पहा. कारण कसं गेलंय मी ज्या पद्धतीने गेले की नाही तर तिथं तुमचा एकही मुद्दा तिथं मी सोडलेला नाही. त्यामुळे मला उशीर लागत आहे. त्याचबरोबर पीपीटी वगैरे तुम्ही पाहताय ना की पीपीटी मध्ये किती तुमच्या लक्षात येते सगळ्या गोष्टी. या कारणास्तव मला उशीर झालेला आणि आपलं ऍप्लिकेशन पण उशिरा चालू झालं ना.
परंतु असं नंतर तरी होणार नाही, सगळा सिलेबस अगोदरच कव्हर केला जाईल. त्यामुळेच इन्स्ट्रक्शन आधीच दिलं की सिलेबस होईल तेवढा कव्हर केला जाईल म्हणून. तर चला, हे सुकुमार सेन जे आहेत ते महत्वाचं व्यक्तिमत्व आहे, जे की निवडणूक आयुक्त आहेत पहिले. बघा, खालीलपैकी कोणते त्रिमितीय साधन नाही? आता त्रिमितीय साधन नसलेलं या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. बघा, ज्याला की लांबी, रुंदी आणि उंची असते त्याला त्रिमितीय म्हणतात. जाऊ द्या, आता मी तिथं तुम्हाला डिटेल मध्ये आणलंय बरं. एक प्रश्न याच्यावर नेहमी विचारला चाललाय, द्विमितीय कोणतं आणि त्रिमितीय कोणतं. त्यामुळे मी तुम्हाला इथं द्विमिती बी सांगते आणि त्रिमितीय बी सांगते. बघा, तर त्रिमितीय नाही, ह्या बघा, पृथ्वी गोल त्रिमितीय आहे, त्याच्यानंतर डोंगर त्रिमितीय आहे, चंद्र त्रिमितीय आहे, परंतु नकाशा म्हटलं की त्रिमितीय नाही. हा काय आहे? तर हा आहे बघा द्विमितीय. काय आहे? द्विमितीय. तर पर्याय क्रमांक 2 हेच आपलं उत्तर आहे. त्रिमितीय नाही, ते काय आहे? द्विमितीय आहे. आता बघा, या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर द्विमितीय मध्ये नेमकं काय काय येतं, कशाला म्हणतात द्विमितीय ते समजावून सांगते. एक प्रश्न फिक्स बरं ह्याच्यावर. बघा, नकाशे हे काय आहेत? तर द्विमितीय असतात. द्विमितीय घटकाला लांबी आणि रुंदी असते. लक्षात आले? ज्याला लांबी आणि रुंदी असते ना त्याला म्हणायचं द्विमितीय. त्यानंतर लांबी रुंदी मिळून त्याचे क्षेत्रफळ काढता येते. द्विमितीय घटकाचं काय काढता येतं? म्हणजे क्षेत्रफळ काढता येतं, घनफळ काढता येत नाही. त्याला म्हणायचं द्विमितीय. आता उदाहरणार्थ त्याच्यामध्ये कागद, फळा, मेज, जमीन किंवा जमिनीचा नकाशा आहे, तर इत्यादी त्याच्यामध्ये येतं. हे सगळे काय आहेत? द्विमितीयचे उदाहरणं आहेत. पेपरमध्ये तुम्हाला दिसतील. खालीलपैकी कोणतं द्विमितीय आहे म्हणलं की हे लक्षात ठेवायचं. बघा, नकाशाच्या साहाय्यानं जगाचा तसेच मर्यादित प्रदेशाचा अभ्यास करता येतो. नकाशे हे काय आहेत? द्विमितीय आहेत. आता त्रिमितीय घटकाविषयी पाहूया. बघा, पृथ्वी गोल हा काय आहे? तर त्रिमितीय असतो. त्रिमितीय वस्तूला लांबी, रुंदी आणि उंची असते. आलं लक्षात? तर या तीनही गोष्टी मिळून आपल्याला काय काढता येतं? घनफळ काढता येतं. तिकडे काय काढता येत होतं? क्षेत्रफळ काढता येत होतं. तिथं फक्त लांबी आणि रुंदी होती, इथं काय आहे? लांबी, रुंदी आणि उंची पण आहे. त्यानंतर याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? दष्टर, डबा, पेला, तांब्या, डोंगर, चंद्र. तर हेच नाव तुम्हाला तिथं ऑप्शन मध्ये दिसणार आहे. त्यानंतर बघा, पृथ्वी गोल हा कितीही लहान किंवा मोठा असला तरी संपूर्ण पृथ्वीची प्रतिकृती असते. लक्षात आलं? छोटा जरी असला तरी सुद्धा त्याच्यावरून आपल्याला एखादं स्थान वगैरे कुठं आहे, किती अक्षांशावर आहे, किती रेखावृत्तावर आहे ते आपल्याला पाहता येतं. जाऊया मग पुढे. बघा, डॅश जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करतात. तर जागतिक तापमानाचं नियंत्रक म्हणलं की कोण माहितीये का? महासागर. हा काय आहे? जागतिक तापमानाचा नियंत्रक आहे. आता कसं आहे माहितीये का विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांना कसं वाटतंय की बाबा या महासागराचा काय इकडं परिणाम, कसा काय परिणाम. गेल्या वर्षी बघितलं ना तुम्ही, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला म्हणे आणि इकडं महाराष्ट्राला धो धो धुतलं पावसानं, बरोबर की नाही? आणि ते झालं का आता? म्हणजे अगोदरची गोष्ट. आणि आता सध्या काय म्हणत आहेत? पॅसिफिक महासागरामध्ये एल निनो काय झालेला आहे, तर त्याचा उगम झालेला आहे किंवा निघालेला आहे. ते 150 वर्षापूर्वी निघाला होता आणि तेव्हा दुष्काळ पडला होता, म्हणजे कुठं पाऊस वगैरे पडला नव्हता. आणि अगदी आता पण म्हणे जूनच्या दुसऱ्याच आठवड्यामध्ये प्रशांत महासागरामध्ये एल निनो निघालेला आहे. त्यामुळे आता बघताय की तुम्ही, मिरग वगैरे निघालेला आहे तरी सुद्धा आता 10-12 दिवस 15 दिवस व्हायला लागलेत, पाऊस नाही, काही नाही, सगळं वातावरण कसं भकास झालंय, है की नाही? तर ह्या महासागराचा परिणाम सुद्धा काय होत असतो? तर ह्या तापमानावर वगैरे होत असतो. तर तापमानाचे नियंत्रक म्हणून काय आहेत? तर ते महासागर आहेत. बघा, लक्षात आलं का? बऱ्याच जणांना वाटते, जे शिकलेले नाहीत ना ते तर असंच काय पण म्हणतात की बाबा असं कुठं असतंय का आणि तसं कुठं असतंय का. गेल्या वर्षी पण बघितलं नाही का, ते कमी दाबाच्या पट्ट्यामुळे इकडं पाऊस पडला आणि आता त्या प्रशांत महासागरामधल्या एल निनोमुळे दुष्काळ पडायची वेळ आली. तसं तर होऊ नये, देवानं सगळं चांगलं व्हावं. परंतु एक सांगायला तुम्हाला, आता बघा, म्हणजे इथं उत्तर काढलं की आपण, चला. तर बघा, बरेच जण म्हणतील की महासागर कसं काय, म्हणजे महासागर कसं काय तापमानाचं नियंत्रक. तर इथं बघा, तर महासागर हे काय आहे? जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करताना
दिसतात. महासागराच्या प्रचंड विस्तारामुळे महासागरातील पाण्याची काय होते, तर वाफही मोठ्या प्रमाणात होते आणि ही क्रिया सतत सुरू असते. त्यापासून पृथ्वीवर काय होतो, तर पाऊस पडतो, म्हणजेच पर्जन्य पडतो. आणि महासागर हे पर्जन्याचे उगमस्थान आहेत. पर्जन्याचे पाणी नदी नाल्याद्वारे शेवटी महासागरातच मिळते. म्हणजेच पर्जन्य चक्राची सुरुवात आणि सांगता म्हणजे शेवट आणि सुरुवात कुठून होते, तर महासागरातूनच होत असते, हे इथं सांगितलेलं आहे. तर बघा, खालीलपैकी कोणत्या शहरात महासागरातील खारे पाणी आणि क्षार विरहित करून पेयजलाची व्यवस्था करण्यात आलेली आहे? तर मग ते कुठं केलं बघा, तर ते केलं बघा दुबईमध्ये. कुठं केलं? दुबईमध्ये. दुबई ह्या शहरामध्ये एकंदरीत जे काही महासागराचं पाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य बनवलं. हे बघा, माहित आहे का तुम्हाला? इथं सांगितलेलं आहे बघा, भविष्यात महासागराच्या लाटा, भरती ओहोटी यांचा उपयोग करून वीज निर्मिती करता येणार आहे. आता केली पण जात आहे. महासागरातील खारे पाणी क्षार विरहित करून पिण्यायोग्य करता येणे काय आहे, शक्य आहे, परंतु याला पैसा खूप लागतो म्हण बरं. त्यामुळं पेयजलाची टंचाई काही प्रमाणात दूर करता येईल. संयुक्त अमिरात मधील दुबई या शहराची पेयजलाची व्यवस्था याच पद्धतीनं काय केलेली आहे, तर दूर केलेली आहे. बरं, इथं जरी समजा तुम्हाला या पेयजलाचं नाही विचारलं, तर समजा उदाहरणार्थ तुम्हाला असा प्रश्न विचारला की संयुक्त राष्ट्र अमिरात मधील खालीलपैकी शहर कोणतं, त्याच्यामध्ये जर एक दुबई दिलं असलं, बाकीचे वेगळे वेगळे शहर दिले असले, तुम्हाला ओळखायला यावं. कसं आहे माहितीये का, ही आजूबाजूची पण माहिती महत्वाची ठरू शकते, त्यासाठी मी पूर्ण घेऊन आले. बघा, सर्वात स्वस्त असा वाहतुकीचा पर्याय कोणता आहे? असं म्हणतात की सर्वात स्वस्त वाहतुकीचा पर्याय कोणता आहे म्हणे, तर ते आहे बघा जलवाहतूक. कोणता आहे? जलवाहतूक. आता जलवाहतूक कसं काय कुणास ठाऊक, परंतु पुस्तकात दिलंय. आपण तर कधी पर्यटन वगैरे एखाद्या पर्यटनाला भेट द्यायला गेलो आणि नुसतं सहज मधात बसून यायचं म्हणलं तर त्याचे तिकीट किती असतात बरं, है की नाही? हे म्हणतात की जलवाहतूक हे काय आहे, तर सर्वात स्वस्त साधन आहे म्हण. बस तरी पण बघूया इथे एका पुस्तकात दिलेलं आहे, त्यांना तर काय उगीच उत्तर दिलेलं नाहीये. महासागरामधून सर्वात स्वस्त असा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. जलमार्गाने जहाजे, त्याच्यानंतर ट्रॉलर, बोटी, नावा यातून मोठ्या प्रमाणावर माल वाहतूक केली जाते आणि जलमार्गाने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. हा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आहे बघा हे महत्वाचं. त्याच्यानंतर बघा, सागर किनारा लाभलेला स्पेन आहे, नॉर्वे, त्याच्यानंतर जपान यासारख्या देशांना सागरी माल वाहतुकीमुळे महत्व मिळालेलं आहे. स्पेन, नॉर्वे आणि जपान या देशांना काय झालेलं आहे, तर अवाढव्य महत्व प्राप्त झालेलं आहे, कारण त्यांना समुद्राचा किनारा लाभलेला आहे. तर बघा, डॅश या खडकात जीवाश्म आढळत नाही. तर जीवाश्म कोणत्या खडकात आढळत नाही असं जर विचारलं तुम्हाला, तर लगेच सांगायचं अग्निज खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. आणखीन एक प्रश्न आलेला आहे, ते अग्निज खडकावरच आहे बरं, आणि बरेच परीक्षेमध्ये प्रश्न तसे विचारले पण गेलेले आहेत, त्यामुळे मी हे घेऊन आलेले. बघा, खाली अग्निजन्य खडकाविषयी काही विधाने दिली आहेत, त्यापैकी अयोग्य म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे असं आपल्याला विचारलंय. पहिलं विधान काय आहे, अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्यामुळे त्यांना मूळ खडक म्हणतात. अगदी अगदी बरोबर आहे बघा. अग्निजन्य खडक हा पृथ्वीचा जो काय अंतर्भाग आहे की नाही, अंतर्भागातूनच लावा रसाच्या रूपाने काय होत असतो, वरी येत असतो. मग तो थंड झाल्याच्या नंतर एकंदरीत त्याचं अग्निजन्य खडकामध्ये रूपांतर होतं आणि त्याला म्हणजे ते पृथ्वीमधूनच बाहेर आल्यामुळे त्याला मूळ खडक असं सुद्धा म्हणतात. म्हणजे हे विधान योग्य आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे तर विधान काय आहे, योग्य आहे. आपल्याला विधान कसं पाहिजे, अयोग्य पाहिजे. तर इथं ब विधान काय दिलंय, महाराष्ट्र पठार सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनले आहेत. महाराष्ट्र पठार व सह्याद्री पठार हे काय केले आहे, अग्निजन्य खडकांनी बनलं आहे असं म्हणणं आहे. तर हो बरोबर आहे ना, कारण की अग्निजन्य खडकाचाच प्रकार आहे तो बेसाल्ट, बरोबर की नाही. तर हे आहे बघा योग्य.
त्याच्यानंतर क विधान काय दिलंय, अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळते. आढळते का? नाही ना आढळत. एवढा म्हणजे लावारस ज्याच्यातून बाहेर येतो त्याच्यामध्ये जीवाश्म आढळू शकतात का? अजिबातच नाही ना. हे विधान आहे बघा चुकीचं. आपल्याला पाहिजे चुकीचं, अयोग्य विधान पाहिजे. तर इथं बघा, मग इथं इथं अ म्हटलंय, अ तर बरोबर आहे. इथं ब तर बरोबर आहे, म्हणून क फक्त म्हणता येणार. हा, फक्त क हे आपलं उत्तर आहे बघा. फक्त आपल्याला चुकीचं पाहिजे ना, तर मग क काय आहे, चुकीचं आहे. त्यामुळं हेच आपलं उत्तर आहे. आता याचा इथं पाठपुरावा करावाच लागणार आहे, है की नाही? बघा, अग्निजन्य खडकच मी उचलून आणला. म्हणलं की बाबा तुम्हाला एकदा दाखवावंच, कारण अग्निजन्य खडकावर थोडासा बारकाईने विचार केल्यावर लक्षात आलं की अग्निजन्य खडकावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हटलं घेऊनच यावं. बघा, ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस म्हणजेच काय तर मॅग्मा आणि भूपृष्ठावर लावारस थंड होत जाऊन त्याचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकाला काय म्हणतात? तर अग्निजन्य खडक असं म्हणतात. म्हणजे बघा, भूपृष्ठाच्या खाली जेव्हा असतो तो रस, त्याला शिलारस असं म्हणतात. बरोबर आहे की नाही? आणि जेव्हा तोच शिलारस पृथ्वीच्या वर येतो, भूपृष्ठावर येतो, तेव्हा त्याला लावारस असं म्हणतात. आणि लावारस थंड झाला रे झाला की त्याला अग्निजन्य खडक असं म्हणतात. आणि ते पृथ्वीच्या पृष्ठभागातून आलेला आहे, पृथ्वीच्या पोटातून आलेला आहे. त्या कारणास्तव त्याला काय म्हणतात? तर मूळ खडक असं सुद्धा म्हणतात. बघा, अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातून किंवा अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्यामुळे त्यांना काय म्हणतात? तर मूळ खडक असेही म्हणतात. बहुतांश अग्निजन्य खडक हे कठीण व कसे असतात? एकजिन्सी दिसतात. हे खडक वजनाने देखील कसे असतात? जड असतात. लक्षात ठेवायचं. अग्निजन्य खडकाची वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात. खालीलपैकी कोणतं अग्निजन्य खडकाचं वैशिष्ट्य नाही. त्यामुळं इथं लक्षात ठेवायचं, ते वजनाने जड असतात. अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. ही तर ओळ लईच महत्वाची. बघा, लईच वेळेस परीक्षेत विचारले की कोणत्या खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही? तर अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. जीवाश्म म्हणजे असतंच काय? तर वनस्पती, प्राणी यांचे मृत अवशेष, त्याला म्हणतात जीवाश्म. त्यानंतर बघा, इथं आता महाराष्ट्राविषयी बघा, महाराष्ट्र पठार आणि सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनले आहेत. कशाने बनले आहेत? अग्निजन्य खडकांनी बनले आहेत. या अग्निजन्य खडकामध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे. म्हणजे बेसाल्ट नावाचा जो काही खडक आहे, जो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात आढळतो, ते कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर अग्निजन्य खडकापासूनच बनलेला आहे. तर एकंदरीत ही जी काही माहिती होती ती व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे. जाऊया मग पुढं. बघा, 2 महायुद्धाच्या दरम्यान डॅश वर्षाचा कालावधी होता. आता बघा, पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध. आता तिसरं तर काय आणखीन झालं नाही, लक्षात ठेवण्याची गरज बी नाही. परंतु पहिले, काय म्हणत आहे मी, पहिले महायुद्ध कधी चालू झालं? तर लक्षात ठेवायचं. बऱ्याच वेळेस आधी विचारलं की पहिलं महायुद्ध कधी झालं, खालीलपैकी कोणत्या इसवी सनला झालं, असं विचारला. आणि आता डायरेक्ट काय विचारलंय? पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध याच्या दरम्यान किती वर्षाचं अंतर आहे? तर बघा, पहिलं महायुद्ध बघा कधी झालं? तर बघा, पहिलं महायुद्ध झालं 1914 ते 1918च्या दरम्यान झालं. ह्या 4 वर्षात एकंदरीत झालं. त्याच्यानंतर दुसरे महायुद्ध कधी झाले माहितीये का? 1939 ला सुरू झालं आणि कधी संपलं माहितीये का? 1945 ला संपलं. आता जर ह्याचा नीट हिशोब केला, किती वर्ष का 18 ला संपलं आणि त्याच्यानंतर पुन्हा 39 ला डबल सुरू झालं. माझ्या मते तरी 21 वर्षाचं अंतर आहे बघा त्याच्यामध्ये. बरोबर की नाही? परंतु इथं ऑप्शन मध्ये 21 वर्ष दिलंच नाही. हे परीक्षा परिषदेचा प्रश्न आहे, मी थोडी ना तयार केलाय. परंतु त्यामुळं मग आता 21 वर्ष नसल्यामुळं याचं उत्तर काय मानलं मी? तर 20 मानलं. आणि परीक्षा परिषदेनं पण याचं उत्तर 20च दिलेलं आहे. तर आधी हे म्हणजे इसवी सन विचारले बघा, पहिलं महायुद्ध कधी सुरू झालं, दुसरं महायुद्ध कधी सुरू झालं, ते तुम्ही लक्षात ठेवायचं.
तर महायुद्धाबद्दल एखाद्या वेळेस ही सगळीच विधानं देऊ शकतात, कारण आतापर्यंत झालेले आहेत ना, विचारलेले आहेत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे. तर हे लक्षात ठेवा, हे इसवी सन आहेत. जाऊया पुढं. बघा इथं असाही प्रश्न बनू शकतो की पहिलं महायुद्ध किती वर्ष चाललं, दुसरं महायुद्ध किती वर्ष चाललं. ते कॅल्क्युलेशन आता तुम्ही करून घ्या. बघा, अंदमान निकोबार बेटावर डॅश हे आदिवासी बेटाजवळील मूळ रहिवासी आहेत. तर अंदमान निकोबार बेटावर ते जिवंत ज्वालामुखी आहे, ते बॅरन बेटावर ते तर आहेच बाबा, ठीक आहे, ते तर प्रश्न विचारलाच. परंतु आता त्यांचं म्हणणं काय आहे की जे काय अंदमान निकोबार बेट आहे की नाही, तर त्या ठिकाणी एक आदिवासी जमात राहते. एक नाही बरं, आणखीन आहे 2-4 आदिवासी जमाती राहतात. पण इथं खालील पैकी विचारलं आहे आपल्याला की बेटावरील मूळ रहिवासी आहेत, कोण आहेत, तर ते आहेत बघा जारवा. हे काय आहेत, अंदमान निकोबार बेटावरील मूळ रहिवासी किंवा ते आदिवासी जमातीतील आहेत. त्याच्यामध्ये आणखीन 2-3 जमाती आहेत, परंतु एवढे नाव अवघड आहेत ना, असं सहज माणूस कुणीही घेऊ शकत नाही. हा, तर तुम्ही ते सर्च मारून बघा, मग ते एखाद्या वेळेस ते नाव दिले तर एखाद्या वेळेस चुकू नये, हे की नाही. तर आदिवासी जमातीमध्ये जारवा जमात ही काय आहे, तर अंदमान निकोबार बेटावर रहिवास करते किंवा राहते. बघा, आग्रा येथील ताजमहल डॅश या खडकांनी बांधलेला आहे. कोणत्या खडकांनी बांधलाय, सगळ्याला माहिती. आग्रा म्हणलं की सगळ्यांनाच येतं उत्तर. काय आहे, तर संगमरवर खडकांनी बांधलेला आहे. तर याच्याविषयी आता अधिकची माहिती आपल्याला घेणंच लागणार आहे. पण बघा, आणखीन एक प्रश्न आला होता, हे पण प्रश्न आणि त्याच्या आधीचा पण प्रश्न परीक्षा परिषदेचे प्रश्न आहेत बरं. हे काही म्हणजे 1-2 आहेत, त्याच्यामध्ये आपले MCQ प्लस PYQ असते आपलं सेक्शन, बरोबर की नाही. इथं बघा, आग्र्याच्या ताजमहालासाठी जो दगड वापरला तो डॅश मधील मकराना येथील खाणीतून आणण्यात आला. बघा, आधी विचारलं की आग्र्यातील ताजमहल बनवण्यासाठी कोणत्या खडकाचा उपयोग केला, मग आपण सांगितलं संगमरवर खडकाचा उपयोग केला. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आणला दुसऱ्या वर्षी त्यांना की आग्र्याच्या ताजमहालासाठी जो दगड वापरला तो दगड डॅश मधील मकराना येथील खाणीतून आणण्यात आला. कुठून आणला होता बघा, तर तो आणला होता राजस्थान मधून. आणि ही काय माहिती ती अशीच उचलून म्हणजे कुठूनही उचलून आणत नाहीत आणि तुम्हाला विचारत नाहीत. बरेच जण म्हणजे एकंदरीत कॉलवर मेसेजवर वगैरे बोलणं झालं बऱ्याच जणांशी, तर ते काय म्हणले, मॅडम म्हणले की प्रश्न नाही का पुस्तकातले नाहीतच, अनेक प्रश्न की नाही पुस्तकाच्या बाहेरले पण विचारलेले आहेत. परंतु मी आता तुम्हाला ठामपणे सांगते की जे काही परीक्षा परिषदेनं 24ला आणि 25ला बदल केलेला आहे, त्यानुसार जर विचार केला तर मी तुम्हाला सांगते की पुस्तकाच्या बाहेर एकही प्रश्न नाही. कधीपासून म्हणत आहे मी, 24 पासून. मग त्याच्या अगोदरच्या ह्याच्यात आहेत काही प्रश्न असे की जे की पुस्तकामध्ये त्याची कुठेही माहिती दिली नाही आणि अचानक प्रश्न आलेले आहेत. चला ठीक आहे, मग आता ते झालं. आता मग तुम्ही म्हणाल की खरंच का हे राजस्थानच आहे का उत्तर, याचं संगमरवर आहेच का उत्तर. कारण तुम्हाला आहे ना, म्हणजे कसं तुम्हाला जे खरं आहे त्याचेच तुम्ही दाखले मागतात, त्यामुळे मी इथं दाखले पण घेऊन आलेली आहे. हे नेहमी येतं बघा, म्हणजे परीक्षेमधले तुम्हाला सांगते जवळजवळ 100% सामाजिक शास्त्राचा पेपर हा की नाही, जवळजवळ म्हणत आहे 40% पेपर हा माहित आहे का तुम्हाला यातल्या प्रश्नावर आधारित असतो. बघा इथं बघा, आता आग्रा येथील ताजमहल हा संगमरवर या खडकाने बांधलेला आहे. या रूपांतरित, आता तुम्हाला विचारलं जाऊ शकतो की संगमरवर हा खडक कसा आहे, रूपांतरित खडक आहे. आलं का लक्षात, खडकाचे जे 3 प्रकार आहेत, मूळ खडक आहे ते, बरोबर की नाही, किंवा अग्निजन्य खडक म्हणतात, त्याच्यानंतर रूपांतरित खडक आणि दुसरा आहे गाळाचा खडक. लक्षात ठेवायचं, संगमरवर खडक हा काय आहे, रूपांतरित खडक आहे. जे आतापर्यंत विचारलं नाही ते विचारलं जाऊ शकतं. आता बघा, हा दगड राजस्थान मधील कुठून आणला होता, तर राजस्थान मधील मकराना येथील खाणीतून आणण्यात आला होता. आलं लक्षात. आता बघा, खालची पण माहिती महत्वाची आहे, जेणेकरून आता वरचं विचारून झालंय, 2-3 प्रश्न वरूनच आलेले आहेत, आता खालचाही विचारला जाऊ शकतो. बघा, मध्य प्रदेशात भेड़ाघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून नावेने प्रवास करताना या नदीचे तट संगमरवर खडकाचे असल्याने किंवा असल्याचे लक्षात येते.
सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पौर्णिमेच्या रात्री हे तट उजळून निघतात, म्हणजे चमकतात. आणि हे दृश्य जे आहे की नाही, ते मनोवेधक दृश्य असतं बघा. बघा ते कोणत्या नदीचे तट आहेत, तर नर्मदा नदीचे तट आहेत. कुठं आहेत, तर मध्य प्रदेशातील घेडाघाट या ठिकाणी आहेत. आणि ते संगमरवर खडकाचे असल्यामुळे होतं काय, सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्य अस्ताच्या वेळी म्हणजे सूर्य मावळण्याच्या वेळी, त्याचबरोबर पौर्णिमेच्या रात्री ते तट एकदम उजाळून निघतात किंवा चमकतात, खूप छान दिसतात, मनोवेधक दृश्य आहे ते, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर एकंदरीत इथं तुम्हाला दाखवलेत बघा हे तट, हे की नाही, हे नर्मदा नदीचे तट आहेत. जाऊयात पुढं. बघा, प्रकाश एका सेकंदात सुमारे डॅश किलोमीटर प्रवास करतो. तर हा प्रकाश म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव आहे का, नाही, सूर्याचा प्रकाश. आलं का लक्षात. नाही तर तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळा म्हणजे प्रकाशचा वेळ काय असू शकतो, वेगळा वेगळा असू शकतो, परंतु हा प्रकाश म्हणजे तुमच्या आजूबाजूचा शेजार पाजारचा प्रकाश नाही, तो सूर्याचा प्रकाश आहे. तर बघा, त्याला एकंदरीत एका सेकंदामध्ये ते सुमारे 3 लाख किलोमीटरचा प्रवास करतो. बघा, डॅश हा सर्वात मोठा महासागर आहे. आता सर्वात मोठा महासागर तर तुम्हाला माहितीच आहे ना, कोणता आहे, तर पॅसिफिक महासागर. यालाच प्रशांत महासागर असं सुद्धा म्हणतात. मी तुम्हाला अक्षरशः सगळ्या महासागराच्या म्हणजे एकंदरीत क्षेत्रफळासहित सांगितलंय, बरोबर आहे का. त्याचबरोबर त्यांचा चढता उतरता क्रमाचा सुद्धा एक प्रश्न घेतलाय मी, म्हणजे की परीक्षा परिषदेनं विचार सुद्धा केला नसेल एवढे प्रश्न अवघड अवघड बनवून मी तुमच्या समोर मांडलेले आहेत. हे बघा, हे प्रश्न परीक्षा परिषदेचा आहे. परीक्षा परिषद म्हणते की सर्वात मोठा महासागर कोणता, तुमच्यासाठी म्हणजे डाव्या हाताचाच खेळ आहे हे सगळा. बघा, प्रश्न आहे, डॅश नदीने सुंदरबन नावाचा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात तयार केला. तर कोणत्या नदीनं तयार केला ते तुम्हाला सांगते. ते जे म्हणजे सुंदरबन हा जगातील सगळ्यात मोठा डेल्टा, डेल्टालाच काय म्हणतात, तर त्रिभुज प्रदेश असं म्हणतात. तर हे गंगा नदीनं तयार केलेलं आहे. कोणत्या नदीनं, गंगा नदीनं. काय करते बघा, गंगा नदी काय करते, इकडून भारतातून पश्चिम बंगालमधून तिकडे वाहत जाते आणि तिकडून काय करते बघा, तर ब्रह्मपुत्रा ही गंगा नदीचीच उपनदी आहे, प्रमुख उपनदी आहे. ती काय करते, तिकडून तसंच बांगलादेशातून वाहत येते. आणि ते जेव्हा म्हणजे एकंदरीत बघा, बंगालच्या उपसागराला मिळण्या अगोदर त्या ठिकाणी काय करतात, डेल्टा निर्माण करतात. म्हणजे जे आपल्यासोबत गाळ आणलेला आहे की नाही, ते तिथं सोडतात. त्यामुळे त्रिभुज प्रदेश तयार होतो. तुम्हाला डोळ्यानं दाखवतेच म्हणजे कसं लक्षात येईल हे बघा. तर हा आहे बघा पश्चिम बंगाल. थोडासा भाग घेतलाय आपण, अख्खी आकृती घेतलेली नाहीये. आणि हे काय आहे, तर बांगलादेश आहे. बांगलादेशच्या इकडून काय व्हायला लागली, ब्रह्मपुत्रा नदी वाहत यायला लागली आणि इकडून काय झाली, ही गंगा नदी इकडून वाहत आली आणि मग ह्या इथं काय केला, ह्यांना असा हा डेल्टा निर्माण केला. हा डेल्टा कशामुळे निर्माण होतो माहितीये का, की ह्या नद्या काय होतात, संत गतीनं वाहतात. आणि तिकडे पश्चिम घाटातल्या नद्या माहितीये का, अशा संत गतीनं वाहत नाहीत अजिबात. अशा सरळ घाटातून काय होतात, अरबी समुद्राला मिळतात, एकदम धावत येतात आणि धावत जातात. त्यामुळे त्यांना सोबत आणलेला जो काही गाळ आहे की नाही, ते त्या इकडं आजूबाजूला सोडत नाहीत, डायरेक्ट समुद्रात, अरबी समुद्रात घेऊन जातात. त्यामुळं जे काही डेल्टा वगैरे आहेत तिकडं पश्चिम घाटाचं वैशिष्ट्य असं आहे. मी सोबत आणलंय वाटतं पश्चिम घाटाचं वैशिष्ट्य, पूर्व घाटाचं वैशिष्ट्य, तिथं बघूया आपण. परंतु पश्चिम घाटामध्ये कुठल्याही प्रकारचे काय केले जात नाहीत, तर डेल्टा निर्माण केला जात नाही पश्चिम घाटात म्हणत आहे मी. हे इकडचा हा आता पूर्व घाट आहे, हे की नाही. तर हे बघा, बंगालच्या उपसागराला मिळायला लागल्यात ना ह्या दोन्ही, म्हणजे एकंदरीत ही नदी. तर कोणत्या नदीनं तयार केला हा, तर गंगा नदीनं तयार केला. ही पण गंगा नदीचीच उपनदी आहे, ब्रह्मपुत्रा नदी. ती आपली तिकडून गेली आणि ही आपलं इकडून आली. बघा, डॅश हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. कोणते बरं, तर ग्रीनलँड हे काय आहे, तर जगातील सर्वात मोठे बेट आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता, सर्वात मोठा जिल्हा म्हटलं तर म्हणायचं अहमदनगर जिल्हा. आता हेच विचारलं, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा. महाराष्ट्रातील आपले हे भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं असं विचारलं,
तर सांगायचं राजस्थान. असाही प्रश्न विचारलाय आणि तसाही प्रश्न विचारलेला आहे. आता बघा प्रश्न विचारलाय, भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारले. मग आता तुम्हाला बरोबर विधान पाहिजे आहे की नाही. कशाविषयी? तर पूर्व किनारपट्टी विषयी. मी पूर्व किनारपट्टी विषयी आता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर पुन्हा आता सगळं सांगते. इथं बघा पहिलं विधान काय दिलंय, हा किनारा अरबी समुद्राला लागून आहे. मला सांगा तुम्ही, आपण मगाशी पाहिलं पूर्वेला काय आहे, बंगालचा उपसागर आहे, मग अरबी समुद्राला लागून आहे कसं म्हणता येईल? चुकीचं आहे. त्यानंतर काय म्हणलंय, हा किनारा अतिशय खडकाळ आहे व तेथे अनेक खाड्या आहेत. मी तुम्हाला सांगितलं की पूर्व किनारपट्टीवर काय नाही, तर खाड्या नाहीत, परंतु त्रिभुज प्रदेश आहे ना, इथं काय म्हटलंय की खडकाळ आहे आणि तिथं काय आहेत, खाड्या आहेत. परंतु तिथं आहेत का खडकाळ जमीन आणि खाड्या आहेत का? नाही. हे सगळं काय आहे, तर पश्चिम घाटावर आहे किंवा पश्चिम किनारपट्टीवर आहे. हे पश्चिम किनारपट्टीचं वैशिष्ट्य आहे. हे पण चुकीचं आहे. इथं काय म्हणलंय, मंद उतारामुळे नद्यांनी आणलेल्या गाळाच्या संचयनातून तेथे नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतात. तर अगदी बरोबर आहे. हे आहे बघा पूर्व किनारपट्टीचं वैशिष्ट्य. मग हेच आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. चौथं काय म्हणतंय की या किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळत नाही म्हटलंय. आढळत आहे म्हटलं असतं तर हे पण बरोबर होत होतं, परंतु इथं नाही म्हटल्यामुळं हे पण चुकीचं आहे. आता मी तुम्हाला काय करणार आहे, पूर्व किनारपट्टीचे वैशिष्ट्य दाखवणार आहे आणि पश्चिम किनारपट्टीचे वैशिष्ट्य सांगणार आहे, जेणेकरून काहीही विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता बघा, हे आहे पश्चिम घाट. सह्याद्रीच्या पर्वतरांगा माहितीत ना तुम्हाला, है की नाही. तर काय होतं, आता पाऊस पडतो आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगामुळेच काय होतं, तर तो एक जलविभाजक पण आहे बघा. कारण इथून पाऊस पडलेला इकडचा पाऊस इकडे जातो आणि तिकडचा पाऊस तिकडे जातो, म्हणून त्याला जलविभाजक असं सुद्धा म्हणतात. बरोबर की नाही. तर काय होतं बघा, आता हे उंच उंच डोंगर आहेत आणि याच्यावर पाऊस पडला की तिथं काय असं रमत गमत येतील का त्या नद्या? अजिबात नाही ना, कारण उतार कसा आहे, तीव्र आहे. त्यामुळे काय होतात, नद्या इथं पाणी पडलं रे पडलं डोंगरावर की पळत पळत त्या नद्या काय होतात, अरबी समुद्राला जाऊन मिळतात. त्यामुळे इथं कुठलाही त्रिभुज प्रदेश तयार होत नाही. तर खडकाळ किनारा असतो बघा. कसा असतो, तर खडकाळ किनारा असतो. त्याचबरोबर यांची रुंदी कशी असते, ह्या नद्यांची कमी असते, रुंदी कमी असते. त्यानंतर आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे खाड्या तयार करतात बघा. हे बघा इथं खाड्या ह्याला म्हणतात बघा. हे जे असं डबक्या स्वरूपात पाणी जमा व्हायले की नाही, ते याला खाड्या म्हणतात. त्रिभुज प्रदेश नाही म्हटलेला आहे. त्रिभुज प्रदेश आढळतात का, तर अजिबात आढळत नाहीत. कुठं, पश्चिम घाटावर. आलं लक्षात. तर बघा इकडचं तर आपण पाहिलंच. आणखीन इकडं काय आहे, तर ह्या नद्या काय होतात, तर वेगानं वाहतात. त्यांची रुंदी जरी कमी असली ना, तर ह्या नद्या वेगानं वाहतात. आणि आपल्या समोर गाळ वगैरे आणलेला आहे की नाही, ते काही सुद्धा असा कुठं टाकत नाहीत. ह्या म्हणजे लय स्वच्छ नद्या आहेत म्हणायचं, डायरेक्टली घेऊन जातात. ते गाळ वगैरे सोडण्याचं काम काय करतात, पूर्व वाहिन्या नद्या करतात किंवा पूर्व किनारपट्टीवरील नद्या करतात. आता बघूया आपण पूर्व घाट पण लगेच, है की नाही. ते होता पश्चिम, हे आहे पूर्व घाट. तर इथं काय होतं बघा, की जी काही रुंदी आहे की नाही, पूर्व घाटात येणाऱ्या नद्या ह्या अशा असतात. तर ह्या काय करतात म्हणते का, गाळाचं संचयन करतात किनारपट्टीवर. हे बघा हे गाळ सोडला, तिकडे काय होते, दगड वगैरे सोडली होती की नाही, ते इथं गाळ सोडलेला आहे. तर बघा या ठिकाणी काय होतं, तर त्रिभुज प्रदेश आढळतो आणि जमिनीचा उतार कसा असतो, मंद असतो. त्यामुळे नद्या काय करतात, कमी वेगाने वाहतात. जास्त वेगाने वाहतात का नाही, तिकडचा उतार कसा होता, तीव्र होता. त्यामुळे त्या नद्या काय करत होत्या, वेगानं वाहत येत होत्या. परंतु इथं उतार मंद आहे, त्यामुळे त्या वेगानं वाहत नाहीत. त्यामुळेच असा डेल्टा वगैरे जमा करतात, है की नाही. एकंदरीतच त्रिभुज प्रदेश तयार करतात. तर ह्या आहेत बघा पश्चिम घाटातून इकडं येणाऱ्या नद्या, काही पश्चिम घाटातून येतात, काही पूर्व घाटातून. इकडे हिमालयातून पण काही नद्या इकडे येत असतात. ती गंगा नदी काय होती, तर हिमालयातूनच उगम पावलेली होती ना. चला जाऊया मग पुढं. तर बघा आता काय विचारलंय, तर 23.5 इथं 66.5 आहे बरं. तर 66.5 रेखावृत्त बघा, 23.5 ते 66.5 रेखावृत्ता दरम्यानच्या प्रदेशास डॅश पट्टा म्हणतात. कोणता पट्टा म्हणतात, कोणता पट्टा म्हणतात बरं, समशीतोष्ण पट्टा असं
म्हणतात. मग तुम्ही खरंच म्हणताल का? म्हणजे तुमचा विश्वास बसला पाहिजे ना. आणि असंही होऊ शकतं की हाच पट्टा कशावर विचारतील, एखादा दुसराही पट्टा विचारतील. त्यामुळे तुम्हाला सगळेच पट्टे दाखवते मी. इथं बघा आता एकदम सोपं आहे, लक्षात ठेवण्यासारखं आहे. 0 अंशापासून 23.5 उत्तर जा किंवा 23.5 दक्षिण जा. तुम्हाला कोणता पट्टा आढळणार आहे? तर उष्णकटिबंधीय प्रदेश किंवा उष्णकटिबंधाचा पट्टा आढळेल. त्याच्यानंतर 23.5 ते 66.5 उत्तर जा किंवा 23.5 ते 66.5 दक्षिण जा. कोणता पट्टा आढळेल? तर समशीतोष्ण कटिबंधाचा पट्टा आढळेल. हे बघा, समशीतोष्ण कटिबंधाचा. आणि त्याच्यानंतर 66.5 पासून 90 अंशापर्यंत उत्तरेकडे जा किंवा मग दक्षिणेकडे जा. तुम्हाला कोणता पट्टा आढळेल? तर त्या ठिकाणी शीत कटिबंधाचा पट्टा आढळेल. ही आकृती एकदम अशी छापून ठेवायची, लक्षात ठेवायची. याची प्रतिमा मानसशास्त्रामध्ये कसं अगोदर पाहिलेल्या प्रतिमा लगेच अशा, म्हणजे एकंदरीत जशा तुमच्या डोळ्यापुढे एखादी आकृती निर्माण होती की नाही, त्यालाच प्रतिमा असं म्हणतात. तर ह्या प्रतिमा तुमच्या परीक्षेत काय झाल्या पाहिजेत? अशा नजरेसमोर उभ्या राहिल्या पाहिजेत. आणि हे सगळं तुम्ही असं नजरेसमोर डोळे बंद केले लगेच दिसलं पाहिजे, नाही तर डोळे बंद केले तर उघडायचेच नाहीत. असं करू नका. तर बघा, हे आहे विषुववृत्त, हे की नाही, हे 23.5. हे अशी आकृती अशी तुमच्या डोक्यात अशी छापून असली पाहिजे. हा दक्षिण ध्रुव आहे, वरी काय आहे? उत्तर ध्रुव आहे. हे कटिबंधाचे तापपट्टे आहेत. लक्षात ठेवा व्यवस्थितरित्या. बघा, गटात न बसणारा पर्याय कोणता? तर या ठिकाणी आपल्याला दिलंय उपनदेव, वज्रेश्वरी, मणिकरण आणि साक्री. तर हे काय आहेत बघा. आता इथं आपल्याला गटात न बसणार ऑप्शन पाहिजे. तुम्हाला सांगते मी, उपनदेवला काय आहेत? गरम पाण्याचे झरे आहेत. वज्रेश्वरला गरम पाण्याचे झरे आहेत. मणिकरणला गरम पाण्याचे झरे आहेत. परंतु साक्रीला काय आहे माहितीये का? सौर ऊर्जेचा प्रकल्प आहे. म्हणजे या बाकीच्यांपेक्षा हे वेगळं आहे, म्हणून हेच काय आहे? तर वेगळा शब्द आहे. हा, तर साक्री या ठिकाणी काय आहे? तर सौर ऊर्जेचे प्रकल्प आहेत. त्यामुळं ही तर गरम पाण्याचे झरे असल्यामुळे हे तिन्ही एका गटात आणि हे वेगळ्या गटात. जाऊया मग पुढं. तर बघा, या ठिकाणी भूऔष्मिक ऊर्जा. तर उष्ण पाण्याचे झरे हा मानवासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरलेला आहे. उदाहरणार्थ बघा, ह्या इथं उपनदेव, वज्रेश्वरी आणि मणिकरण या ठिकाणी काय आहेत? तर गरम पाण्याचे झरे आहेत. इथं थोडस वेगळ्या सिस्टमनं सांगितलंय, परंतु आपल्याला काय करायचंय? आपल्याला एवढंच पाहिजे, गरम पाण्याचे झरे या 3 ठिकाणी आहेत. साक्रीला नाही, म्हणून साक्री काय आहे? वेगळा शब्द. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं प्रश्न आपल्याला विचारलेला आहे कसा? बघा, तामिळनाडूची राजधानी कोणती आहे? चेन्नई आहे. तर मग लक्षद्वीपची राजधानी कोणती कोणती आहे? तर ती आहे बघा कवरत्ती. हे काय आहे? तर लक्षद्वीपची राजधानी आहे. मी तुम्हाला म्हणलं ना, तुम्हाला 28 जे काही आपले राज्य आहेत त्यांच्या राजधान्या पाठ पाहिजेत. केंद्रशासित प्रदेशांच्या पण राजधान्या पाठ पाहिजेत. तर हे लक्षद्वीप काय आहे? केंद्रशासित प्रदेश आहे. तर त्याची राजधानी आहे करवत्ती. मग तुम्हाला हेही माहित असलं पाहिजे, तिरुवनंतपुरम कशाची राजधानी आहे? केरळची राजधानी आहे. बरोबर. त्याच्यानंतर रायपूर कशाची आहे? तर छत्तीसगडची राजधानी आहे. हे आहे बरं. छत्तीसगडची राजधानी आहे. आणि आगरताळा कशाची आहे? तर त्रिपुराची आहे. त्रिपुरा. आलं लक्षात? जरी दुसरं विचारलं तरी पण तुम्हाला यावा म्हणून मी आता इथं मला जेवढं माहिती होतं तेवढं मी सांगितलं. तुम्हाला 28 राज्याच्या राजधान्या, त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेश किती आहेत? 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 9 नाहीत बरं, 8 आहेत. तर याच्या पण राजधान्या पाठ असल्या पाहिजेत. जाऊया मग पुढे. बघा, युरोप आणि आफ्रिका खंडाच्या दरम्यान असणारा समुद्र कोणता आहे? तर युरोप आणि आफ्रिका खंडाच्या म्हणजे दरम्यान असणारा जो काही महासागर आहे किंवा समुद्र म्हटलंय, तर समुद्र आहे बघा भूमध्य समुद्र. आता इथं मी आकृती आणली नाही बघा. कसं आहे माहितीये का? इकडून असा काय आहे? तर असं मला आता ह्या बघा अशा नकाशात अजिबातच जमत नाहीत मला. आणि इकडून काय आहे? तर आफ्रिका आहे. असा इकडून आफ्रिका. तर एकंदरीत हे असं मधात काय आहे?
तर भूमध्य समुद्र आहे बघा. ते लाल सागर, भूमध्य समुद्र हे काय असे मध्ये मध्येच आहेत बघा. तर एकंदरीतच इथं काय आहे तर भूमध्य समुद्र आहे. मी ती आकृती घेणार होते, परंतु कसं व्हायला होतं पीपीटीच करण्यामध्ये लई वेळ चालला होता, त्यामुळं सोडून दिलं. तर हे लक्षात ठेवा की युरोप आणि आफ्रिका खंडाच्या दरम्यान असणारा समुद्र म्हटलं तर भूमध्य समुद्र. बघा, ब्राझील मधील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे व ते कोणत्या दोन देशाच्या सीमेवर आहे? आता ब्राझील मधलं, मी म्हणलं तुम्हाला ब्राझीलचे आपल्याला लय प्रश्न विचारतात, कारण की 10वीचं सगळं म्हणजे सगळं पुस्तकच काय आहे, 10वी भूगोल सगळं ब्राझील आहे त्याच्यामध्ये. ब्राझील आणि भारत, ब्राझील आणि भारत. तर बघा आता इथं सांगा मग मला, ब्राझीलचं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर ते आहे बघा पिको दी निबलिना. आणि कोणत्या दोन देशाच्या सीमेवर आहे? तर ते आहे बघा व्हेनेझुला आणि दुसरं आहे बघा ब्राझील. या दोन देशाच्या सीमेवर आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता हे सर्वोच्च शिखर असल्यामुळे विचारलं जाऊ शकतंय बरं, ब्राझील मधील सर्वात उंच शिखर आहे. कसं आहे माहिती का, भारतातलं सगळं माहिती असते आपल्याला, ते परिषदेला माहिती, त्याच्यामुळे जास्त ब्राझीलला टार्गेट केलं जातं. तर इथं बघा तुम्हाला दाखवते एकदा. पिको दी नेब्लिना याची उंची किती आहे? तर 3014 मीटर एवढी आहे आणि ते ब्राझील आणि व्हेनेझुला यांच्या सीमेवर आहे. हे बघा इतकुसं दाखवलं याच्यामध्ये, परंतु त्याची उंची तेवढी आहे. आणखीन एक तुम्हाला सांगू का, म्हणजे वेगळ्या शब्दामध्ये नेहमी विचारतात बघा, तुम्हाला हे नाव दिसतात हा. रोराईमा राज्य, रोराईमा, त्याच्यानंतर पारा आणि अमापा हे काय आहेत? राज्य आहेत. तर काय करतात, हे 3 राज्य देतात आणि पॅरांग्वा किंवा पॅराना, उर्धांगवे हे नाव मध्ये देतात. पॅराना, पॅरांग्वे आणि उर्धांगवे हे काय आहेत? नद्यांची नावं आहेत. आणि ही काय आहेत? राज्याची नावे आहेत. वेगळा शब्द ओळखा म्हणून हे 3 काय करतात? राज्य देतात आणि मध्येच पॅराना नदी देतात. अमेझॉन दिली असती तुम्ही ओळखत होतात की बाबा ही नदी आहे म्हणून, पण ते काय करतात की पॅरांग्वे, पॅराना आणि उर्धांगवे. त्याच्यात बरोबर आणखीन एक नदी आहे बघा ब्राझील मध्ये, सॅन फ्रान्सिस्को. बघा ना नद्याचे पण नाव काय, सॅन फ्रान्सिस्को म्हणून. तर ही पण एक नदी आहे तिथलची 3ऱ्या नंबरची नदी आहे. पॅरांग्वे आणि पॅराना हे 2ऱ्या नंबरच्या नद्या आहेत. उर्धांगवे एक मधीच येते बघा नदी. तर लक्षात ठेवा हे राज्य आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, झालंय असं की याच्यावर आधारित जो काही प्रश्न घेतला होता तो प्रश्न हरपलाय आणि इथं फक्त नकाशाच आलाय. पण जाऊ द्या, मी तुम्हाला आता सांगते इथं तसंच की परिषदेची एक आवडती नदी आहे ती म्हणजे नर्मदा नदी. तर ही नदी जी आहे की नाही बघा विद्यार्थी मित्रांनो, पश्चिम वाहिनी नदी आहे. आलं लक्षात? ही अशी इकडून पूर्वेकडून इकडं पश्चिमेकडे वाहत येते आणि ती खंबातच्या आखातामध्ये काय होते, अरबी समुद्राला येऊन मिळते. आलं लक्षात? त्यानंतर जर तुम्हाला विचारलं, हे बघा इकडे ही साबरमती नदी आहे ना, तर मी काल बोलता बोलता काय म्हणलं तुम्हाला की ती पश्चिम वाहिनी नदी आहे, परंतु ती काय नाहीये. पश्चिम वाहिनी कशी काय असू शकते बरं? ती काय करत आहे, वरून वाहत यायला लागली ना, मग उत्तर दक्षिण व्हायला लागली की नाही तिची, म्हणजे एकंदरीत जर दिशा विचारली नाही आतापर्यंत, पण एक लक्षात ठेवा, साबरमती नदी जी आहे की नाही ती उत्तरेकडून वाहत यायला लागली. आणि ती तिकडून वाहत यायला लागली म्हणल्यावर हे जे अरबी समुद्र आहे तर ते तिच्या दक्षिणेला झाला ना, है की नाही? तरी सुद्धा तुम्हाला जर समजा वेगळं काही उत्तर वाटत असेल तर नक्की कमेंट करा. आता बघा इथं समजा ही तापी नदी आहे, है की नाही? ती पण इकडून इकडे वाहत आहे, म्हणजे ती पण काय आहे तर पश्चिम वाहिनी नदी आहे, बरोबर की नाही? त्यानंतर बघा आता इकडं ही गोदावरी, ही इकडं पूर्वेला जाते, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, है की नाही? नंतर ही बघा ही कृष्णा नदी इकडंच चालली, ज्यांचा बाण इकडं आहे ते काय करतात, बंगालच्या उपसागराला मिळतात. त्यानंतर इकडं बाण आहे त्या इकडं कशाला, अरबी समुद्राला मिळतात. तर तेच होतं इथं, ते मला नर्मदा नदी काय आहे तर पश्चिम वाहिनी नदी आहे ते दाखवायचं होतं, परंतु ते प्रश्नच गायब झाला. काय हरकत नाही, जाऊया आपण पुढं. बघा भारतातील राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठे राज्य कोणते आहे? मी मगाशी सांगितलं तुम्हाला राजस्थान आहे म्हणून, क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठं राज्य, परंतु त्या ठिकाणी लोकसंख्या फार कमी आहे. कशाला जातील मरायला तेवढ्या गरमीत, आहे की नाही? इथं बघा प्राध्यापक, शिक्षक, व्यवसाय खालीलपैकी कोणत्या व्यवसायात समाविष्ट होणार आहे? तर याच्या आधी एकदा बोलून झालं आपलं की जे काही सेवा देणारे जे काही व्यवसाय आहेत ते सगळे व्यवसाय
हे तृतीय व्यवसायात मोडले जातात. तर चतुर्थक व्यवसाय कसा आहे, जे की डोक्याची कामं ज्याच्यामध्ये आहेत ते काय आहे, चतुर्थक व्यवसाय. त्याला विशेष म्हणजे एकंदरीत विशेष शिक्षण पाहिजे त्या चतुर्थक व्यवसायामधले. जसं की इंजिनियर आहे, हे काय झाला तर चतुर्थक व्यवसाय झाला. तर आपल्याला इथं विचारलंय बघा की प्राध्यापक आणि शिक्षक हा व्यवसाय कोणत्या व्यवसायात समाविष्ट होईल. तर मग सांगा, शिक्षक आणि प्राध्यापक हे काय करतात, सेवा देतात, बरोबर की नाही. त्यामुळं हा काय येणार आहे, तर तृतीय व्यवसायामध्ये समाविष्ट होणार आहे. बऱ्याच जणांना कसं वाटतं, हे पण डोक्यावरच आधारित आहे ना. आता तुम्ही सांगा, शिकवायला काय डोकं लागत नाही का हो? लागतंय ना. चतुर्थक व्यवसायात समाविष्ट करायला पाहिजे की नाही, पण नाही केलेलं. हा एक सेवा देणारा व्यवसाय आहे, त्यामुळे याला की नाही तृतीयक व्यवसायामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. जाऊया पुढे. आता बघा, ह्याच्यावर आणखीन प्रश्न आहेत, म्हणून मी काय केलं माहिती का तुम्हाला, प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय आणि चतुर्थक व्यवसाय, चारही व्यवसाय एकदा सांगावेतच म्हणलं. कशावर बी प्रश्न आला तर तुमचं उत्तर जाऊच नाही, असा म्हणजे एकंदरीत माझा हेतू आहे. बरं, आता बघा इथे तुम्हाला जोड्या लावायच्यात. प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय आणि चतुर्थक व्यवसाय. तर मला सांगा आता तुम्ही, याचं योग्य उत्तर काय असेल? काय असेल बरं योग्य उत्तर? तर बघा, हे जे काही प्राथमिक व्यवसाय की नाही, तर हे खाणकाम हे काय आहे, प्राथमिक व्यवसाय आहे, बरोबर की नाही. डायरेक्ट निसर्गावर आधारित जे व्यवसाय असतात त्याला काय म्हणतात, प्राथमिक व्यवसाय असं म्हणतात. त्यानंतर जर विचार केला, आता द्वितीयक व्यवसाय कोणता, तर एखाद्या म्हणजे प्राथमिक व्यवसायावर जे प्रक्रिया करून म्हणजे एकंदरीतच बघा, जे काही उद्योगधंदे वगैरे आहेत की नाही, तर ते सगळे द्वितीयक व्यवसायामध्ये मोडतात. तर अन्नावर काय केली, प्रक्रिया केली, म्हणजे काय झालं, हा द्वितीयक व्यवसाय झाला, बरोबर का. मी जे म्हणाले ते बरोबर आहे की नाही. त्यानंतर बघा, तृतीयक व्यवसाय हा काय आहे, सेवा देणारा व्यवसाय. बँक काय करत असते, सेवा देत असते, त्यामुळं याची जोडी कशासोबत लागणार आहे, बँकेसोबत लागणार आहे. त्याच्यानंतर चतुर्थक व्यवसाय मध्ये काय होणार आहे, तर तज्ञ सल्लागार. मग ते कुठल्याही गोष्टीचा सल्ला असेल तर ते तज्ञ सल्लागार हे काय येणार आहेत, चतुर्थक व्यवसाय. म्हणलं नाही का तुम्हाला, डोक्याची कामं हे चतुर्थक व्यवसायामध्ये जातात म्हणून. तर बघा आता इथं आपल्याला जोड्यामध्ये बघा, आता पहिल्याच ड, इथं ड आहे, इथं ड आहे, इथं ड आहे. त्याच्यानंतर दुसऱ्याचं क, बघा इथं क आहे, इथं क आहे. त्याच्यानंतर तिसऱ्याचं काय आहे, ब, बघा इथं नाही, इथं अ आहे आणि इथं ब आहे, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. आलं लक्षात, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. तर बघा, आता मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे, तरी पण इथं काय केलेलं आहे, ते एकदा म्हणलं, आता जाता जाता सरते शेवटी एकदा तुम्हाला सांगावंच आहे की नाही. एकंदरीत तुमचा स्कोर चांगला आला, भलेही तुम्ही मला प्राधान्य नाही जरी दिलं, तरी सुद्धा कुठं ना कुठं तरी तुमच्या मनाला वाटन की बाबा आपण इथून असा असा अभ्यास केला होता, है की नाही. बघ, दुसरं जरी नाही काय केलं तर तिसऱ्याला तरी सांगताना की बाबा मी असं असं ह्या अकॅडमीवर असं असं ऐकलं होतं आणि परीक्षेत बरचसं त्या ठिकाणाहून पडलं, म्हणून त्यासाठी हे घेऊन आले. म्हणजे ह्याच्यात पण माझा हेतू आहेच, है की नाही. प्रत्येक जण कशासाठी, आपल्या स्वतःच्या म्हणजे भल्यासाठी करत असते ना. जरी मी तुम्हाला इथं म्हणजे जीवाचं रान करून जरी शिकवत असले ना, तरी त्याच्यामध्ये माझा काही ना काहीतरी हेतू आहेच ना, है की नाही. तर तसं काय आहे, ह्याच्यात काय म्हणजे लपून ठेवण्यासारखं थोडीच, प्रत्येक जण पोटा पाण्यासाठीच करायला लागले. इथं बघा, आता प्राथमिक व्यवसाय नेमके कसे असतात, तर बघा, निसर्गावर आधारित जे काही व्यवसाय असतात ना, इथं बघा, निसर्गावर आधारित व्यवसायांना काय म्हणतात, तर प्राथमिक व्यवसाय असं म्हणतात. जसं की पशुपालन आहे, मासेमारी आहे, खाणकाम आहे, शेती आहे, हे सगळे काय आहेत, प्राथमिक व्यवसाय आहेत. त्यानंतर द्वितीयक व्यवसाय कसे असतात बघा, तर प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतात, त्यांना काय म्हणतात, द्वितीयक व्यवसाय असं म्हणतात. म्हणजे कसं केलं जातं बघा, आता दूध वगैरे हे काढलं की नाही, तर त्याचं संकलन करणं, मग त्या दुधावर प्रक्रिया करून दुधाचे विविध विविध पदार्थ बनवणं, हे सगळं काय आहे, तर द्वितीयक व्यवसायामध्ये येणार. म्हणजे बघा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की प्राथमिक व्यवसाय हे कसे असतात, थेट निसर्गावर आधारित असतात. द्वितीय व्यवसाय कसे असतात, निसर्गातील जे काही कच्चा माल आहे त्याच्यावर प्रक्रिया करून जे काही पदार्थ बनवले जातात, जसं की उदाहरणार्थ पशुपालन केलं जातं आणि त्याच्यापासून दूध वगैरे म्हणजे
काढलं जातं. तर हे जे दूध वगैरे काढणं, पशुपालन करणं हे काय झाला, प्राथमिक व्यवसाय झाला. परंतु ते दूध डेअरीवर नेऊन दिलं आणि मग त्याच्यावर प्रक्रिया करून विविध दुधाचे काही पदार्थ वगैरे बनवले, तर प्रक्रिया केली की ते झाला द्वितीयक व्यवसाय. परंतु आता त्याचे जे काही पदार्थ वगैरे बनवलेले आहेत तर मग ते ट्रान्सपोर्ट झाला, इथून माल दुसरीकडे नेला, इथून माल दुसरीकडे नेला, हे पण काय झालं, तृतीयक व्यवसायामध्ये झालं. कारण सेवा देण्यात आली म्हणजे तृतीयक व्यवसाय. त्याच्यानंतर तो माल विकणारा जो व्यक्ती आहे तो काय करतो, नुसती सेवाच देतो ना, त्यानं काय बनवलंय का, अजिबात नाही. त्यामुळं जो कुणी माल विकत असतो तो पण काय करत असतो, सेवा देत असतो. आणि ती सेवा म्हणजे काय आहे, तर तृतीयक व्यवसाय आहे बघा. आलं काय लक्षात? तर याच्यामध्ये काय केलं जातं, व्यवसायांना पूरक असतात. हा बघा, या व्यवसायांना काय म्हणतात, तर सेवा व्यवसाय असेही म्हणतात. यामध्ये मालाची वाहतूक, त्याच्यानंतर मालाची चढ उतार करणे आणि मालाची विक्री करणे इत्यादी ह्याच्यामध्ये येते. तुम्हाला म्हणलं नाही का, दूध एखादा पदार्थ बनवला तर तो वाहून नेणे, दुसऱ्याजवळ विकायला देणे, हे सगळं काय आहे, चढ उतार करणे म्हणजे गाडीमध्ये भरणं, ट्रान्सपोर्टिंग म्हणतात ना, तर ते सगळं कशामध्ये येते, तर तृतीय व्यवसायामध्येच येतं बघा. त्यानंतर आहे बघा चतुर्थक व्यवसाय. आता चतुर्थक व्यवसायामध्ये कसं राहतं, की जे काही दुधाचा एखादा पदार्थ बनवलाय तर त्या पदार्थाची तपासणी करणं की खरंच हे योग्य आहे का, व्यवस्थितरित्या आहे का, तर हे सगळं तपासणं, चेक करणं म्हणजेच काय झालं, तर ते चतुर्थक व्यवसायामध्ये येतं. इथं थोडक्यात बघूया आपण. बघा, दूधजन्य पदार्थ तपासताना व्यक्ती काय करतात, म्हणजे तिथं चित्रामध्ये त्या दिसतात. तर त्या दुधाची म्हणजे एकंदरीत बघा ही व्यक्ती, तर बघा इथं आपण चित्र वगैरे आणलेलं नाही, तर परंतु दुधाचे जे काही चेकअप वगैरे करतात, एखाद्या पदार्थाचं वगैरे तपासणी करतात, हे सगळे काय आहे, तर चतुर्थक व्यवसायामधलेच लोक असतात. बघा, पदार्थाची गुणवत्ता म्हणजे तपासणारे किंवा काम करण्यासाठी त्या व्यक्तीकडे काय लागतं, विशेष प्रावीण्य लागतं. चतुर्थक व्यवसायामधल्या लोकांकडे विशेष प्रावीण्य लागतं. आणि ही सुद्धा एक प्रकारची काय आहे, सेवाच आहे. परंतु ही तृतीय व्यवसायाप्रमाणे सर्वसामान्य सेवा आहे का, तर नाही, ही सर्वसामान्य सेवा नाही. ही सेवा देण्यासाठी विशेष प्रावीण्याची गरज असते. त्यामुळं अशा प्रकारच्या सेवांना काय म्हणतात, चतुर्थक व्यवसाय असे म्हणतात. मग त्याच्यानंतर ह्याच धड्यामध्ये काय केलेलं आहे, चतुर्थक व्यवसायामधले म्हणजे प्राथमिक व्यवसायामध्ये कोणत्या देशातील जास्त लोक आहेत, द्वितीय व्यवसायामध्ये कोणत्या म्हणजे देशातील जास्त लोकसंख्या आहे, याच्यावरून कोणता देश प्रगतीशील आहे आणि कोणता देश हा प्रगतीशील देश आहे असं त्यांना एकंदरीत असा आलेख काढलेला आहे. म्हणजे विकासाच्या मार्गावर असलेला आणि विकास झालेला देश, हे सुद्धा हे 4 व्यवसायामध्ये कोणत्या देशातील जास्त लोक कोणत्या व्यवसाय करतात याच्यावरून तो आलेख बनवलेला आहे. जाऊया पुढे. बघा, दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात डॅश पर्वत आहे. तर दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागामध्ये अँडीज पर्वत आहे आणि ह्या अँडीज पर्वतावरूनच काय होतं माहितीये का, अमेझॉन नदीचा उगम होतो. लक्षात ठेवा, अमेझॉन नदीचा उगम विचारला जाऊ शकतो. भारतीय पठारावरील डॅश पश्चिम वाहिनी नदी आहे. आला बघा, तो प्रश्न होता बघा तिकडं मग अशी हरपलताना तो हाच प्रश्न होता. परीक्षा परिषदेचा लय लाडका प्रश्न या पश्चिम वाहिनी नदी म्हणून नेहमी विचारला जातो. तर ती नदी आहे बघा नर्मदा. कोणती नदी आहे, मी मग अशी तुम्हाला दाखवली पण आहे की नाही, ती काय आहे, नर्मदा नदी आहे. तर तिथं कसं झालं होतं माहिती का मला, साबरमती ही पण मी काय समजू लागले, तर पश्चिम वाहिनीच नदी समजू लागले. परंतु साबरमती नदी अशी वरून आली होती ना, तर मग ती उत्तरेकडून आली होती, तर ती पश्चिम वाहिनी कशी होईल बरं, है की नाही. ती अशी वरून आली म्हणजे उत्तरेकडून आली आणि खाली आता दक्षिणेला तिचा काय आहे, अरबी समुद्र आहे. त्यामुळे ती पश्चिम वाहिनी नदी होत नाही. बऱ्याच जणाला जर मी समजा आधी याच्या आधी सांगितलं असलं तर ती माझ्याकडून चूक झाली असं समजा. आणि आता लक्षात ठेवा की नर्मदा ही काय आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे. बघा, भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार डॅश या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली आहे. तर कलम 324 नुसार काय करण्यात आलं माहितीये का, तर निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आली. स्वायत्त यंत्रणेची, कोणती स्वायत्त यंत्रणा आहे, तर निवडणूक आयोग किंवा निवडणूक आयोग हे काय आहे, स्वायत्त यंत्रणा आहे. हे राज्यशास्त्राचा प्रश्न आहे बघा, इयत्ता 10वी
राज्यशास्त्र जे आहे ना तिथं निवडणूक आयोग हा एक चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे आहेत. त्याचबरोबर ते कोणत्या कलमानुसार तर 324 या कलमानुसार काय केलेलं आहे, निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आली. त्याला स्वतंत्र ठेवण्यात आलं, कारण की आता निवडून देणारे लोक किंवा निवडणूक जे घेतात त्यांना जर वेगळं नाही केलं तर त्यांच्यावर दुसऱ्यांचा दबाव येईल, आहे की नाही. अनेक पक्षाचे वगैरे दबाव येतील. मग जी काही व्यवस्थितरित्या निवडणूक व्हायची ती होईल का, नाही ना, है की नाही. काळा बाजार होईल मग त्याच्यात. त्यासाठी हे सगळं केलेलं आहे. फार महत्वाचा बरं तो धडा, फार महत्वाचा. तो धडा एकंदरीत आतापर्यंत नसला वाचला तर तुम्ही ते वाचाच. बॅचवर मी लवकरच घेणार आहे 1-2 दिवसामध्ये. बघा, नॉट्स हे परिमाण डॅश वेग किलोमीटर मध्ये मोजण्यासाठी वापरले जाते. तर काय मोजण्यासाठी वापरलं जातं, तर वाऱ्याचा वेग किलोमीटर मध्ये मोजण्यासाठी नॉट्स हे एकक वापरले जाते. बऱ्याच हे कसं सोपे प्रश्न आहेत, परंतु बऱ्याच वेळेस काय होतं की समुद्राच्या लाटा लिहितंय कुणी उत्तर, कुणी चक्रीवादळाचं लिहितंय, है की नाही. खास करून समुद्राच्या लाटाच लिहितात बघा बरेच जण. बघा, चोळ राजाने इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात कोणत्या नदीवर तिरुचिरापल्ली शहराजवळ धरण बांधले. तर हा जो काही चोळ राजा होता की नाही, तर या चोळ राजानं काय केलं होतं 2ऱ्या शतकामध्ये, आणि तिरुचिरापल्ली येथे जे धरण बांधलं होतं की नाही ते आज सुद्धा अस्तित्वात आहे. आणि आज सुद्धा त्या धरणामधून एकंदरीत काय केलं जातं तर पाणी पुरवठा होतो आणि त्याचा लाभ लोक घेत असतात. बघा ती किती जुनी गोष्ट आहे. तर ते बांधलं होतं बघा कावेरी नदीवर. कोणत्या नदीवर, कावेरी. आणलंय बघा मी सोबत आणलंय. हा, चोळ राजाने इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात कावेरी नदीवर त्रिचनापल्ली, त्यालाच काय म्हणतात तर तिरुचिरापल्ली शहराजवळ धरण बांधून कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात जलसिंचन सुरू केले होते. ते धरण म्हण आजही काय आहे तर अस्तित्वात आहे, किंवा धरण त्यातून काढलेला कालवा वापरात आहे. पुढे बघा, सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोल तज्ञ, भूगोल नाही हा, भूगोल तज्ञ कोण आहेत, ते आहेत बघा क्लाउड्स टॉलेमी. कोण आहेत, क्लाउड्स टॉलेमी. टॉलेमी लक्षात ठेवायचं, है की नाही. सगळ्यात अगोदर नकाशा जर निर्मिती कोणी केली असेल तर ते आहेत बघा क्लाउड्स टॉलेमी हे. बघा, कोणत्याही पक्षाचे शासन अधिकारावर येवो त्या शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी नोकरशाहीने त्याच कार्यक्षमतेनं व निष्ठेनं केली पाहिजे. हे विधान नोकरशाहीच्या कोणत्या महत्वाच्या स्वरूपाचे निर्देशन काय आहे, निर्देशक आहे. कोणत्या, तर ते आहे बघा राजकीय दृष्ट्या तटस्थ. म्हणजे नोकरशाही जी आहे की नाही ती राजकीय दृष्ट्या तटस्थ असते. की बाबा कोणाचंही सरकार येऊ जा, आपल्याला काही घेणं देणं का, अजिबात नाही. हे पक्षाचे निवडून आलेले लोक फक्त 5 वर्षासाठी असतात, है की नाही. परंतु नोकरशाहीने जे निवडून दिलेले असतात, म्हणजे एमपीएससी युपीएससी जे काही परीक्षा घेते, जे काही अधिकारी नेमते, हे अधिकारी तर ते म्हणजे रिटायर होईपर्यंत कार्यरत असतात ना. त्यामुळं या ठिकाणी जे नोकरशाहीचं जे स्वरूप आहे ते कसं असलं पाहिजे, तर राजकीय दृष्ट्या तटस्थ असलं पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षाला जवळ केलं नाही पाहिजे आणि कोणत्याही राजकीय पक्षाला दूर केलं नाही पाहिजे. अशा पद्धतीचं तटस्थ असं एकंदरीत नोकरशाहीचं धोरण असलं पाहिजे. इथं बघा आता, हे बघा नोकरशाहीचं स्वरूप कसं असलं पाहिजे, तर राजकीय दृष्ट्या तटस्थ असलं पाहिजे. म्हणजे नोकरशाही राजकीय दृष्ट्या तटस्थ असते. याचा अर्थ असा की कोणत्याही पक्षाचे शासन अधिकारावर येऊ त्या शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी नोकरशाहीने त्याच कार्यक्षमतेनं व निष्ठेनं केली पाहिजे. त्या संदर्भाने सनदी सेवकांनी राजकीय भूमिका घ्यायच्या नाहीत. कशा घ्यायच्या नाहीत, राजकीय भूमिका घ्यायच्या नाहीत, अथवा आपल्या राजकीय मतानुसार काम करायचे नाही. तटस्थतेनं काम केलं पाहिजे. आलं लक्षात, तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचे ते. बघा, देवप्रयाग जवळ भगीरथी नदी कोणत्या नदीला मिळते. म्हणजे बघा देवप्रयाग ही एक वेगळी नदी आणि भगीरथ ही दुसरी नदी. तर त्या काय करतात माहितीये का,
कोणत्या नदीला मिळतात? तर त्या मिळतात बघा अलकनंदा नदीला. लक्षात ठेवा, गाजलेला प्रश्न आहे परीक्षा परिषदेचा, तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. बघा, सूर्य आणि लघुग्रहाचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना काय म्हणतात? म्हणजे सूर्य आहे आणि त्याच्यानंतर लघुग्रह आहेत, तर यांच्या दरम्यान जे काही ग्रह आहेत त्यांना काय म्हणतात? तर त्यांना म्हणतात आंतरग्रह. आणि लघुग्रहाच्या बाहेर जे ग्रह आहेत त्यांना काय म्हणतात? बाह्यग्रह असं म्हणतात. मी तुम्हाला आकृतीच्या सहाय्याने व्यवस्थितरित्या दाखवणार आहे. गेल्या वेळेस असा एक प्रश्न घेतला होता खरा, परंतु आंतरग्रह आणि बाहेर ग्रह सांगायचे राहिले होते. आता इथे एक प्रश्न आहे, खालीलपैकी किंवा खालील पर्यायापैकी बाह्य ग्रह कोणता? तर मग कोणता आहे बरं बाह्य ग्रह? हे बुध पृथ्वीच्या म्हणजे सूर्याच्या जवळ आहे, त्याच्यानंतर शुक्र पण मध्येच आहे, पृथ्वी पण मध्येच आहे, शनी हे काय आहे? बाह्य ग्रह आहे, म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्याच्या मध्ये आहे. तर तुम्हाला इथं दाखवते मी आता. तर बघा, हा काय म्हणजे ही काय आहे? तर आपली सूर्यमाला आहे. हे झाला आपला सूर्य. सूर्याच्या जवळच काय आहे? तर बुध हा ग्रह आहे, शुक्र आहे, पुन्हा पृथ्वी आहे, त्याच्यानंतर मंगळ आहे. आणि मंगळ गेल्याच्या नंतर काय होतं बघा, तर हा लघुग्रहाचा पट्टा आहे. हे बघा इथं तुम्हाला लघुग्रह दिसत आहेत, तर हा लघुग्रहाचा पट्टा आहे. आणि लघुग्रहाचा पट्टा असा पूर्णतः आहे. इथून जरी तुम्हाला दिसत नसला ना, तर माझ्या आकृतीच्या म्हणजे मी जे दाखवले त्याच्यावरून पहा. तर ह्या लघुग्रहाच्या पट्टाच्या मधातले जेवढे ग्रह आहेत त्यांना अंतरग्रह असं म्हणतात. आणि लघुग्रहाच्या बाहेर जे ग्रह आहेत त्यांना बाह्यग्रह असं म्हणतात. मग आपल्याला विचारलं होतं खालीलपैकी कोणता बाह्यग्रह आहे? तर त्याच्यामध्ये बघा, बुध दिला होता, हा होता आंतरग्रह, शुक्र आंतरग्रह, पृथ्वी आंतरग्रह, परंतु शनी हे काय होता? बाह्यग्रह होता. मग बाह्यग्रह कोणते कोणते आहेत? तर गुरु बाह्यग्रह आहे, शनी, युरेनस, नेपच्यून हे काय आहेत? बाह्यग्रह आहेत. आकृतीला व्यवस्थित पहा, तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे माहिती. म्हणजे कसं आहे, सोपंच आहे सगळं, परंतु परीक्षेत आठवत नाही, यासाठी मी थोडस डेकोरेटिव्ह करून आणले तुमच्यासाठी खास. बघा, ब्राझीलच्या अमेझॉन खोऱ्यात डॅश मिलीमीटर आग्नेय किनारपट्टीवर डॅश मिलीमीटर पाऊस पडतो. काय माहितीये का, हे ब्राझीलचं जे काय अमेझॉन नदीचं खोर आहे की नाही, ते विश्ववृत्तावर येतं बघा. आणि विश्ववृत्तावर येत असल्यामुळे काय होतं, तिथं खूप जास्त पाऊस पडतो. तिथं उष्णता पण खूप जास्त असते, तिथं विविधता पण खूप जास्त आहे. अमेझॉनच्या जंगलामध्ये एवढे म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्राणी वनस्पती आढळतात की खूपच विविधता आहे तिथे. तर बघूया आता तुम्हाला इथं मग आपल्याला काय विचारलंय, ब्राझीलच्या अमेझॉनच्या खोऱ्यात किती मिलीमीटर पाऊस पडतोय बघा. तर तिथं 2000 मिलीमीटर एवढा पाऊस पडतोय. आणि त्याच्या तुलनेमध्ये इकडं किनारपट्टीच्या दरम्यान माहितीये का, त्याच्या अर्धाच म्हणजे 1000 ते 1200 मिमी एवढा पाऊस पडतो. म्हणजे इथं समजा आता तुम्हाला इथं दाखवतेच ना व्यवस्थितरित्या. हा, इथं किती पडतंय? तर 2000 mm एवढा पडतोय. हा, इथं किती पडतोय? 1000 ते 1200 mm एवढा पाऊस पडतोय. आलं लक्षात? ते का पडतंय का नाही हे बघा, इथं तुम्हाला आकृतीच्या सहाय्याने एकदम म्हणजे असं पाहिलं की लगेच तुमच्या लक्षात येते. हे काय आहे बघा, अमेझॉन नदीचं खोरं आहे. हे इकडचं हे निळा भाग जे दिसायला की नाही तुम्हाला, हे सगळं अमेझॉन नदीचं खोरं आहे. इथं पाऊस एवढा पडतोय आणि इकडं पाऊस फार कमी पडतो, है की नाही? इकडे अजस्र कडा वगैरे आहेत ना, त्या कड्यामुळे काय होतं, आडतं, है की नाही? आपण ते पाहिलं सगळं. ते हे व्यवस्थित लक्षात ठेवा. जाऊया पुढं. बघा, बंगळुरू शहराच्या कोणत्या दिशेस मुंबई शहर आहे? तर बंगळुरूच्या कोणत्या दिशेला आहे बरं बंगळुरू मुंबई शहर? तर बघा, बंगळुरू मला वाटतंय कोलकाता वगैरे आहे की नाही, बांगलादेशकडे बंगळुरू आहे. तर बघा, हे बंगळुरू असं इकडं आहे बघा. आणि त्याच्या काय आहे बघा, तर इकडच्या साईडला इथं काय आहे? मुंबई आहे. इथं मुंबई शहर आहे. तर हे बंगळुरूच्या वरच्या साईडला काय आहे? उत्तर आहे. इकडं काय आहे? दक्षिण आहे. इकडं पूर्व आहे. आणि इकडं काय आहे? तर पश्चिम आहे. बरोबर की नाही? तर मग पश्चिम उत्तर म्हणलं तर ही काय आहे? वायुव्य दिशा आहे. कोणती आहे? वायुव्य. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा,
साओ पावलो येथे मानवी वस्ती दाट आढळते. कारण काय आहे बरं? तर कारण असं आहे बघा, माणसं जिथं जास्त राहतात तिथं निश्चितच काय असतं, सगळ्या सुखसुविधा असतात की नाही बरं? तर याचं उत्तर आहे बघा, तिथलचं हवामान चांगलं आहे, तिथं खनिज आहेत, शेती आहे किंवा सर्व काय आहे, पूरक आहे. त्या कारणास्तव साओ पावलो या ठिकाणी लोक जास्त राहतात. हे साओ पावलो जे शहर आहे ना, तर ब्राझील मधलंच आहे. मी सांगायला ना, एवढे प्रश्न आहेत बघा ब्राझील विषयी विचारलेले की खूपच जास्त आहे. बघा, हिवाळ्यात जम्मू काश्मीर आणि हिमालयातील पर्वतीय क्षेत्रात काही भागात तापमान किती अंशापर्यंत खाली जाते? तर जम्मू काश्मीर मध्ये तापमान खूप खाली जाते. आणि किती खाली जाते माहितीये का? तर 40 अंशापर्यंत खाली जाते. म्हणजे बघा, भारत देश एकच असून सुद्धा एवढी विविधता आहे भारतामध्ये, खूपच विविधता आहे. एकंदरीतच विचार केला तर राजस्थानमध्ये किती तापमान आहे? 50 अंश सेल्सिअस. जून मध्ये, मे मध्ये तापमान किती असते राजस्थानचं? 50 अंश सेल्सिअस. आणि इकडे बघा जम्मू काश्मीरला तापमान मायनस किती आहे? 40 अंश सेल्सिअस. तर असं तेच. आणि कारगिल क्षेत्र जे आहे की नाही, तिथं तर -48 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जाते. हे बघा इथं पहा. तर एकंदरीत ते भारताचा हवामान जो काही चॅप्टर आहे की नाही आता 10वीचा, त्यामधला हा प्रश्न आहे. बघा, हिवाळ्यात जम्मू काश्मीर हिमालयीन पर्वतीय प्रदेशातील काही भागातील तापमान किती असते? तर -40 पेक्षा पण खाली जाते. आणि भारतीय हवामानातील वैविध्य प्रामुख्यानं कशामुळे आहे? म्हणजे भारतातील हवामानात वेगळेपणा कशामुळे आहे बघा, तर ते आहे अक्षवृत्तीय स्थान आणि समुद्र सपाटीपासूनची उंची. यामुळं काय होतं, तर भारतामधलं जे हवामान आहे, कुठं कसं तर कुठं कसं. जसं तुम्हाला राजस्थानचं आणि जम्मू काश्मीरचं सांगितलं की नाही, ते कशामुळे होतंय, तर अक्षवृत्तीय स्थानामुळं आणि समुद्र सपाटीपासूनची जी उंची आहे ना, त्या कारणास्तव हे घडतं. त्यानंतर बघा, हिंदी महासागर व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा परिणाम होतो. आणखीन दुसरा परिणाम कशाचा आहे, तर हिंदी महासागराचा आणि हिमालयाच्या पर्वताचा आहे. कसं होतंय, इकडे हिंदी महासागराकडून काय होतंय, वारं येते आणि मग ते वारं जाऊन म्हणजे असं जसं जसं तिकडे वारं जाईल, जाताना बऱ्याच ठिकाणी पाऊस पाडीत जाते वारं. आणि मग तिकडे जाते हिमालयाच्या पर्वताला अडतंय, मग तिथं पण भरपूर पाऊस पडतोय. आणि त्याच्यानंतर मग आडलेलं वारं पुन्हा वापस फिरतंय. आणि मग वापस फिरल्याच्या नंतर सुद्धा काय होतंय, तर जे भारताचा इकडं खालचं टोक आहे की नाही, असंच इकडून वारं येते वापस, म्हणजे हिमालयाकडून वारं येते. आणि मग इथं खालच्या टोकाला काय आहे, तमिळनाडूला म्हणजे परतीचा जो मान्सून आहे की नाही, तेव्हा तमिळनाडूला खूप जास्त पाऊस पडते बघा. मी हे असं बोलायला की नाही सहज, तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न बनू शकतात. चल, प्रश्न आहे, रोहनने 2016 मध्ये वयाची 25 वर्ष पूर्ण केली. पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये तो उमेदवार म्हणून उभा राहू शकतो का? या संदर्भातील विधानाचा योग्य पर्याय निवडा. तर आपल्याला त्यांना सांगितलंय की रोहन नावाची एक व्यक्ती आहे, 2016 म्हण काय झालंय, 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत, है की नाही? हे जवळपास काय 2016चाच प्रश्न असणार आहे. तर झालेत बाबा त्याला 25 वर्ष पूर्ण. आता मग त्याला लोकसभेची निवडणूक लढवायची उमेदवार म्हणून, तर तो उभा टाकू शकतो का, हे आपल्याला विचारलाय प्रश्न. इथं विधान बघा. आता पहिलं विधान काय म्हणाले, होय उभा राहू शकतो. त्याच्यानंतर ब विधान म्हणलंय नाही उभा राहू शकत नाही. त्याच्यानंतर क आहे, उत्तर देण्यास माहिती अपुरी आहे. कसं आहे माहिती का, लोकसभेचा म्हणजे निवडणूक लढवण्यासाठीच्या अटी काय आहेत ती आधी बघा. लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी व्यक्तीनं काय केली पाहिजे, वयाची 25 वर्ष पूर्ण केली पाहिजे. ठीक आहे, पहिली अट त्यानं पूर्ण केली. दुसरी अट आहे, तो भारतीय नागरिक असला पाहिजे. आता रोहन या नावावरून आपण म्हणायचं का की तो भारतीय आहे म्हणून? उद्या काय पण नाव दिलं असतं तिथं, मग ते भारतीय आहे की नाही हे इथं सांगितलं नाही. त्यामुळं याचं उत्तर काय आहे माहितीये का, की हे क विधान, उत्तर देण्यास माहिती काय आहे, अपुरी आहे. क विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. असं म्हणजे कसं, कोणाच्या बाजूने आपल्याला विचार करायचा नाही, इथं तटस्थ राहायचं. प्रश्नाची उत्तरं देताना कसं राहायचं, तटस्थ राहून उत्तरं द्यायची. किंवा रोहन नाव काय आपल्या जवळच्याच आहे आणि राहू द्या त्याला लोकसभेला उभं म्हणता येते का, तसं नसतंय जमत. लोकसभेला उभा टाकण्यासाठी त्यानं 25 वर्ष जरी पूर्ण केली असली, ते भारताचं आहे का पाकिस्तानचा हे माहित नाही ना आपल्याला.
त्याच्यामुळे त्याला उभं नाही करायचं लगेच. हे बघा, राज्य शासन याचा संबंध जर विधानसभा सोबत येत असेल तर स्थानिक शासन याचा संबंध कोणासोबत येतो? हे बघा, राज्य शासनामध्येच आणखीन एक आहे बघा, ते म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद. विधान परिषद हे बघा, बरेच जण कशा म्हणतात असं लिहिण्यामध्ये ह्याच्यामध्ये वेळ जातो वाया. अहो तुम्हाला किती मोठी माहिती मिळायला लागली है की नाही. बघा, राज्य शासनामध्येच हे दोन आहेत, हे पहिलं आणि हे दुसरं. हे पहिलं सभागृह आणि हे दुसरं सभागृह. त्याच्यानंतर स्थानिक शासन मध्ये, आता हे जे आहे ते राज्य शासनामध्ये आलं, तर हे जे दोन्ही आहेत की नाही हे संघ शासनामध्ये येतात बघा. संघ शासन, शासन संघ शासनामध्ये हे दोन येतात. हे आहे बघा पहिलं सभागृह आणि हे आहे दुसरं सभागृह. आता हे स्थानिक शासन मध्ये काय येणार आहे? महानगरपालिका येणार आहे. पर्याय क्रमांक 4. आता तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली, राज्य शासनामध्ये विधानसभा आणि विधान परिषद येते, त्याच्यानंतर संघ शासनामध्ये लोकसभा आणि राज्यसभा येते, आणि स्थानिक शासन संस्थामध्ये महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, त्याच्याबरोबर कोणती ही आपली ग्रामपंचायत वगैरे, हे सगळं काय होतं स्थानिक शासन मध्ये जातं. जाऊया मग पुढं. तर बघा, खालीलपैकी कोणते ठिकाण हे जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते? आता बघा, पर्जन्यवृष्टीचं सर्वाधिक आणि कुठलं माहितीये का, जगातील म्हणत आहे मी, आणि ते जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टी होणारं शहर कुठं आहे माहितीये का? आपल्या भारतात आहे. माहिती होतं की नाही तुम्हाला? बरं आता ऐका, ते कोणतं आहे माहितीये का? मोसिनराम. ते बघा, मेघालय राज्यामध्ये आणि खासी जिल्ह्यामध्ये आहे. मेघालय राज्याच्या खासी जिल्ह्यामध्ये हे मोसिनराम आहे बघा. आणि इथं माहितीये का खूप जास्त पाऊस होते. किती पाऊस होते इथं सांगतो तुम्हाला. हे बघा, ते बघा, हे मेघालय कुठे बघा, तुम्हाला भारतातील विविधता इथं दाखवून देते बघा. राजस्थानला एवढं तापमान आहे, पुन्हा कारगिलला एवढं, म्हणजे मायनस मध्ये गेलोय बघा. आणि मेघालय कुठे गेलं? मेघालय हे बघा इथं आहे, पूर्व साईडला आहे. इथं मोसिनराम हे खासी जिल्ह्यातील एक शहर आहे, गाव आहे. तर त्या ठिकाणी 11,872 मिमी एवढा पाऊस होते. अमेझॉनला तर फक्त 2,000 मिमी पडत होता, तर इथं मोसिनरामला 11,872 मिमी पडतंय. आणि दुसरं एक शहर आहे बघा, ते पण खासी जिल्ह्यात आहे, मेघालय राज्यात आहे. तिथं बघा, चेरापुंजी नाव आहे त्याचं, तिथं 11,777 मिमी एवढा पाऊस पडतो. त्याच्यापेक्षा इथं जास्त, म्हणजे हे जगातील सगळ्यात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आहे, शहर आहे, लक्षात ठेवा. तर इथं बघा, आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर बघा, नामदेव महाराज यांचा जन्म नरसीला झाला, बरोबर आहे. ज्ञानेश्वर हे आप्पेगावचे होते, बरोबर आहे. त्याच्यानंतर एकनाथ महाराज, एकनाथ महाराज जामचे होते का? नव्हते ना, ते होते बघा पैठणचे होते, पैठणचे. आणि जामचे कोण होते मग? तर रामदास स्वामी, बरोबर की नाही? इथं लिहू का? रामदास स्वामी. परंतु इथं समर्थ रामदास राहिलं, बरं इथं लिहू का? समर्थ, समर्थ रामदास स्वामी जे आहेत ते जामचे होते, बरोबर की नाही? तर तुकाराम महाराज देहूचे होते, हे बरोबर आहे. चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3. विचारतात बरं, नेहमी येतात ह्या पण जोड्या. बघा, डॅश वृक्ष विषुववृत्तीय वनात आढळतो. कोणता? महोगनी हा विषुववृत्तीय वनात आढळतो. लयच वेळेस विचारतात बघा. बघा, महाराष्ट्र विधानसभेची एकूण सभासद संख्या किती? विधानसभेची म्हणत आहे हा. तर विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? 288 आहे. किती? 288. महाराष्ट्राच्या विधानसभेची लोकसंख्या विचारली जाऊ, सदस्य संख्या विचारली जाऊ शकते. किती आहे? 88. 288 आहे. आणि विधान परिषदेची जर विचारली महाराष्ट्राच्या, तर ती 78 आहे बघा. हा, इथं दिलंय ना बघा, महाराष्ट्र विधिमंडळाचे हे पहिले सभागृह असून त्याची सभासद संख्या ही किती आहे? 288 आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि काही जागा म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी राखीव असतात. निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्राचे मतदारसंघ काय करतात? विभाजन केले जाते आणि प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी
निवडला जातो. असे एकंदरीत 288च म्हणाले का 88 निवडले जातात. बघा, गोवा राज्यातील सांस्कृतिक उत्सव डॅश आहे. कोणता आहे बरं? तर कार्निव्हल हा काय आहे? गोवा राज्यातील सांस्कृतिक उत्सव आहे. दसरा, नवरात्री, गणेश उत्सव हे तर सगळे महाराष्ट्रातले दिसायले. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही? आता बघा, कर्जतला आहे, खापोलीला आहे, रत्नागिरीला आहे, अलिबागला नाही. कुठे नाही? अलिबागला. इथं बघा, महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश होतो? महाराष्ट्राच्या विषयी बोलत आहे. भारताचं जर म्हटलं असतं तर तिथं कोण येणार होते? राष्ट्रपती आहे की नाही, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ येणार होतं. परंतु इथं महाराष्ट्राविषयी बोललेलं आहे, तर महाराष्ट्रामध्ये राज्यपाल येतील, मुख्यमंत्री येतील आणि त्यांचं मंत्रिमंडळ. पर्याय क्रमांक 2 इथं लिहिलं बघा, कार्यकारी मंडळ. महाराष्ट्राचे कार्यकारी मंडळ, महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळामध्ये कोण येते? तर राज्यपाल येतील, मुख्यमंत्री येतील आणि त्यांचं मंत्रिमंडळ येईल. लोकमान्य टिळकांनी डॅश सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. तर गीता रहस्य ग्रंथामध्ये लोकमान्य टिळकांनी काय सांगितलं? कर्मयोग सांगितला. कर्मयोग. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा, ॲसेंटिक सोसायटीची स्थापना डॅश या शहरात झाली. कोणत्या शहरात? कोलकाता या शहरामध्ये झाली. तर बघा, विधान परिषदेच्या सदस्याविषयी आपल्याला योग्य विधान पाहिजे. इथं काय म्हटलंय? हे सभागृह दर 5 वर्षांनी पूर्णतः बरखास्त होते? अजिबात नाही. हे राज्यसभेसारखंच काय असतं, विधान परिषद पण असते. ते दर 5 वर्षांनी काय होत नाही? बरखास्त होत नाही. काहीच सदस्य हे काय होत असतात, तर ठराविक काळानुसार काय होत असतात, ते निघून जातात आणि तेवढ्यासाठी काय होत असतं, पुन्हा मतदान होत असतं. म्हणजे एकंदरीत राज्यसभा जशी असते की नाही, तसंच हे कार्यरत असतं. तर हे चुकीचं विधान आहे. त्याच्यानंतर यातील सर्व सदस्यांची निवड थेट जनतेकडून केली जाते, नाही केली जात. विधान परिषदेमधले जे काही निवडून दिलेले सदस्य असतात ते अप्रत्यक्षरित्या निवडलेले असतात. त्यातील ठराविक सदस्य संख्या दर 2 वर्षांनी निवृत्त होते. हे बरोबर आहे. दर 2 वर्षानं काय होत असते, तर एकंदरीत 1/3 काहीतरी लोक काय होत असतात, दर 2 वर्षानं परत निवडले जात असतात. त्यानंतर बघा, यातील सर्व सदस्य केवळ मुख्यमंत्र्यांद्वारे नियुक्त केले जातात. चुकीचं आहे. तर योग्य पाहिजे होतं, योग्य आपण पाहिलं. आता तुम्हाला विधान परिषदेविषयी थोडक्यात माहिती देते. विधान परिषद नेमकी असते काय? इथं बघा, महाराष्ट्र विधिमंडळाचे हे काय आहे, तर दुसरे सभागृह आहे. पहिले कोणते आहे, तर विधानसभा हे पहिलं आहे. बघा, दुसरे सभागृह असून ते अप्रत्यक्षरित्या समाजातील विविध घटकांकडून निवडले जातात. प्रत्यक्ष निवडतात का? नाही, अप्रत्यक्ष निवडले जातात. आणि महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे, तर ती आहे बघा 78. मी तुम्हाला आधीही सांगितलं. आता बघा, राज्यपालाकडून नेमणूक कोणाची होते, तर 78 पैकी 1/6 म्हणजेच 12 सदस्य हे कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती नेमतात. कोण नेमतात? राज्यपाल नेमतात. आलं लक्षात? त्यानंतर बघा, उरलेले प्रतिनिधी विधानसभा, स्थानिक शासन संस्था, शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ यांच्याकडून निवडले जातात. आलं लक्षात? तर ही जे निवडणूक होती ती अप्रत्यक्षरित्या होते आणि विधानसभेची प्रत्यक्षरित्या होते. आणखीन विधान परिषदेविषयी थोडक्यात जाणून घ्या. विधान परिषद काय होत नाही, तर बरखास्त होत नाही. तिचा 1/3 सदस्य संख्या दर 2 वर्षांनी निवृत्त होते व तेवढ्याच जागेसाठी निवडणुका होऊन ती पदे भरली जातात. विधान परिषदेचे म्हणजे कामकाज विधान परिषद सभासद कोण सभापतीच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते. एकंदरीत बघा, प्रश्न विचारला जाऊ शकतो की विधान परिषदेचं कामकाज कोण पाहते, तर कोण पाहते? सभापती पाहत असतात. त्यानंतर बघा, सभापतीच्या अनुपस्थितीमध्ये उपसभापती पण ही जबाबदारी पार पाडत असतात. बघा, अमरनाथचे शिव मंदिर डॅश यांनी बांधले,
तर अमरनाथचं जे काही शिवमंदिर आहे ना, ते शिलहार वंशाचे, कोणत्या शिलहार वंशाचे राजा कोण होते, तर चित्तराज. मला त्यांचं म्हणजे कन्फर्म नाव नाही माहिती, परंतु चित्तराज यांना काय केलं होतं, 1000 कितीच्या तरी इसवी सन मध्ये काय केलं होतं, अमरनाथ येथील शिव मंदिर बांधलं होतं. तर शिलाहार वंशाचा जो काही राजा होता चित्तराज यानं काय केलं होतं, हे मंदिर बांधलं होतं. बघा, जगातील सर्वात मोठे फूल म्हटलं की ते कोणतं आहे, रेफ्लेसिया. जवळपास किती 40 किलो वजनाचं हे फुल असते, सर्वात मोठं फुल असते हे. त्यानंतर बघा, डॅश अंश रेखावृत्तीय वेळ ही जागतिक प्रमाण वेळ मानली जाते. तर 0 अंशाची वेळ ही काय केली जाते, जागतिक प्रमाण वेळ मानली जाते. बघा, भारताचे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या निवृत्तीसाठी किंवा निवृत्तीच्या वयाबाबत कोणती जोडी योग्य आहे. तर मी तुम्हाला सांगते, सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात की नाही, तर त्यांना वयाच्या 65व्या वर्षी ते काय होत असतात, निवृत्त होत असतात. आणि उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात ते वयाच्या 62व्या वर्षी काय होतात, निवृत्त होत असतात. तर इथे योग्य जोडी बघा, सर्वोच्च न्यायालय 65 वर्ष, उच्च न्यायालय 62 वर्ष. पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे काही शिक्षण आहे ते तुमच्यासाठी खूपच महत्वाचं ठरणार आहे. जे कोणी आतापर्यंत आहेत ना, तर त्यांचे मी म्हणत आहे एक 25 ते 30 मार्क कसे बी फिक्स आहेत बघा, 60 पैकी. बघा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वोच्च न्यायालयाचं जे काही न्यायाधीश असतात त्यांच्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. बघा, न्यायाधीशांना सेवा शाश्वती असते. क्षुल्लक कारणासाठी अथवा राजकीय हेतून त्यांना पदावरून दूर करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65व्या वर्षापर्यंत, तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 62व्या वर्षापर्यंत म्हणजे कार्यरत राहू शकतात, सेवा देऊ शकतात. त्यानंतर ते सेवानिवृत्त होतात. बघा, केरळ, कर्नाटक राज्यात मान्सून पूर्व काळात येणाऱ्या पावसांना किंवा पावसाच्या सरींना काय म्हणतात. तर बघा, त्या सरींना काय म्हणतात माहितीये का, आंबासरी असं म्हणतात. काय म्हणतात, आंबासरी. कारण त्या सरी ह्या काय असतात, तर आंबा या पिकासाठी खूप महत्वाच्या असतात. कुठं पडतात त्या, केरळला आणि कर्नाटकला. परंतु त्यांना जरा शास्त्रीय भाषेत काय म्हणलं जातं, तर आम्रसरी असं म्हटलं जातं. नाही तुम्ही म्हणता मॅडम आंबासरी तर ऑप्शन मध्ये नाहीच की, कसं करावं, तर ते आम्रसरी इथं लिहिलेलं आहे बघा. तर बघा, खालील जोड्यापैकी चूक जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखायची. अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर आहे, बरोबर आहे. मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे, बरोबर आहे. मेघालयची राजधानी शिलाँग आहे, बरोबर आहे. परंतु मिझोरामची राजधानी कोहिमा नाही ना. मिझोरामची राजधानी कोणती आहे, एंजॉल अशीच आहे बघा काहीतरी. तर ही चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. बघा, न्यायाधीशाच्या पात्रतेच्या अटीमध्ये संविधानाने खालीलपैकी कोणती अट काय केली आहे, स्पष्ट केली आहे. म्हणजे एकंदरीत न्यायाधीश निवडण्यासाठी काही अटी शर्ती आहेत ना. कोणाला उचलून न्यायाधीश करतील का, अजिबात नाही. तर संविधानाने त्याच्यामध्ये कोणती अट स्पष्ट केलेली आहे, तर इथं ऑप्शन मध्ये पहा, तो निष्णात कायदे तज्ञ असावा किंवा त्याला उच्च न्यायालयात वकिलीचा किंवा न्यायाधीश पदाचा अनुभव असावा. अगदी हेच बरोबर आहे बघा. एकंदरीत न्यायाधीशाच्या पात्रतेच्या अटीमध्ये हेच आहे, तो कायदेपंडित असला पाहिजे, त्याचबरोबर त्याने वकिलीचा किंवा न्यायाधीशाचा काय असला पाहिजे, त्याला उच्च न्यायालयामधला अनुभव असला पाहिजे. त्यानंतर बघा, तो कोणत्याही राजकीय पक्षाचा सक्रिय सदस्य असावा, अजिबात नाही. त्याने संसदेचे सदस्यत्व भूषवलेले असावे, हे पण नाही. त्याचे वय किमान 70 वर्षे असावे, अजिबात नाही. 65व्या वर्षीच ते निवृत्त होते, 70 वर्षाचं काय करायचं आपल्याला, हेच योग्य आहे. बघा, इथं तुम्हाला मी घेऊन पण आलेली आहे. तर बघा, हे फार फार महत्वाचं आहे. न्यायाधीशावर, सरन्यायाधीशावर वगैरे नेहमी प्रश्न विचारला जातो, तर त्यासाठी हे मी या ठिकाणी घेऊन आलेली आहे. बघा, न्यायाधीशाच्या पात्रतेच्या अटी संविधानाने स्पष्ट केलेल्या आहेत. निष्णात कायदेपंडित असलेल्या उच्च न्यायालयात न्यायाधीश पदाचा किंवा वकिलीचा अनुभव असलेली व्यक्ती पात्र मानल्या जातात. त्यानंतर आणखीन एक महत्वाचं बघा, न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्यामुळे राजकीय दबाव काय होतो, तो दूर ठेवला जातो. का करतात बरं राष्ट्रपतीच्याच हातानं,
न्यायाधीशाची नेमणूक तर ती यासाठी करतात कारण की राजकीय दबावापासून त्याला काय केलं जातं, दूर ठेवलं जातं. आता बघा प्रश्न विचारलाय, न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जाण्यामागे संविधानाचा मुख्य हेतू कोणता आहे? तर तेच हेतू आहे ना, आता आपण पाहिलं बघा की राजकीय दबावापासून दूर ठेवणे. इथं दिलंय बघा, न्यायाधीशावर राजकीय दबाव दूर ठेवून न्यायमंडळाचे स्वातंत्र्य अबाधित राखणे हाच काय आहे, तर हेतू आहे. अंदमान बेटाच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेल्या डॅश बेटावर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी म्हणलं आणि भारतातील म्हणलं, अंदमान बेटावर म्हणलं की बॅरन बेट म्हणायचं. काय बॅरन, जिवंत ज्वालामुखी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही प्रश्न होते ते तुमच्यासाठी फार फार महत्वाचे होते, कारण की असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा त्याच्यावरून कसा विचारला जाऊ शकतो हेही मी तुम्हाला सांगितलं. तर एकंदरीत आता परीक्षा एक 7-8 दिवसावर किंवा एक 10 दिवसावर आलेली आहे. त्या अनुषंगानं जेवढे एकंदरीत 2-4 जेवढे काही लेक्चर होतील ते मी घेण्याचा प्रयत्न करेल. माहिती अशीच असेल की जेणेकरून ती परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच पेपरमध्ये दिसेल. भेटूया मग पुढच्या लेक्चरला.